गावदेवी नवी मुंबई विरुद्ध मुनाफ 11 असा रंगणारा आताचा हा सामना. गावदेवी नवी मुंबई अत्यंत तगडा संघ आपण बघितला आणि मुनाफ 11 या संघाची सुद्धा करामतकार आपण बघितली याच मैदानावरती छत्रपती शिवाजी स्टेडियम रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये. पर्व चौथं आहे. गावदेवी नवी मुंबई संघाने नाणेफेक जिंकली आणि पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. याचाच अर्थ मुनाफ 11 मैदानामध्ये आपण बघतोय क्षेत्ररक्षणाने जातोय हा संघ. अनेक मान्यवर अतिथी मान्यवर प्रायोजक आमचे उपस्थित आहेत आवर्जून आणि आपण बघतोय छत्रपती शिवाजी क्रीडांगण रत्नागिरीतलं अतिशय सुप्रसिद्ध असलेलं हे क्रीडांगण. या क्रीडांगणावरती चारही बाजूला आपली नजर जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत आपण जर बघितलं तर क्रिकेटवर प्रेम करणाऱ्या ओम साई स्पोर्ट्सवर प्रेम करणाऱ्या सर्व रसिक प्रेक्षकांची संख्या क्रीडाप्रेमींची संख्या ओथंबून वाहते. तमाम रत्नागिरी इथे लोटलेली आहे रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीचा आनंद लुटण्यासाठी. टेक्निकल कमिटी आपली समोर आहे. विविध स्पॉन्सर्स मंचावरती बसलेले आहेत. डीजे सज्ज आहे. आपण बघतोय टेनिस बॉलची मोठी प्रतिकृती टीव्हीएस अपाचे कंपनीची मोटरसायकल बांधलेली आपल्याला दिसते आणि फलंदाज उतरत आहेत. गावदेवी नवी मुंबईचे पहिले अतिशय स्टार खेळाडू या संघामधून खेळतात आणि आपल्याबरोबर कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले गेलेले आहेत कुणाल लाते, मनोज बेल्लेकर, सचिन कुलकर्णी अँड टीम. वी आर वॉचिंग रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 सीझन 4. एकदा जोरदार टाळ्या होऊ देत रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी. आपले एक मान्यवर अतिथी इथे आलेले आहेत जकारी अँड सन्सचे मोहसिन भाई खाजी यांचं आपण आता इथे स्वागत करणार आहोत. मी विनंती करतो दीपक पवार सोहेल लाला प्लीज आपण त्यांचं स्वागत करा. जकारी एंड सन से मोहसिन भाई काजी यहाँ पे मौजूद है. त्यांचं स्वागत इथे होतंय दीपक पवार उमेश शेंडगे यांच्या हस्ते. आमच्या मान्यवर प्रायोजकांमधलं एक अतिशय महत्त्वाचं नाव मोहसिन काजी. मोहसिन भाई थँक्स अ लॉट फॉर कमिंग हिअर अँड थँक्स अ लॉट फॉर हेल्पिंग अस. थँक यू व्हेरी मच. तर उस्मान आणि त्याच्याचबरोबर संदीप आचार्य हे दोन फलंदाज मैदानात चाललेत. या मॅचच्या दरम्यान आपण पाहू शकाल खूप महत्वपूर्ण हा सामना आहे. गावदेवी नवी मुंबई विरुद्ध मुनाफ 11 कातडी. टॉस जिंकलाय गावदेवी नवी मुंबई या संघाने. प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय या ऐकूया. पहिल्या सत्रामध्ये आपण मनोज बेल्लेकर यांचा आवाज. उस्मान ऑन स्ट्राईक नॉन स्ट्राईक एंडला खेळतोय फलंदाज संदीप आचार्य. सँडी. धन्यवाद कुणाल. पहिला सामना संपला गेला. दुसऱ्या सामन्याकडे सगळ्या जणांचं लक्ष लागले गेले. खास करून अगदी उस्मान पटेल यासाठी मात्र फार मोठी गर्दी या मैदानावरती पाहायला मिळते. एकदा उस्मान पटेलसाठी जोरदार टाळ्या या छत्रपती शिवाजी स्टेडियमवरती. नैनेश पवार पहिलं षटकण्यासाठी तयार. आज आमचे मार्गदर्शक प्रवीण शेठ मरुष्टे सुद्धा इथे उपस्थित आहेत. मी विनंती करेन त्यांचाही सत्कार इथे झालाच पाहिजे. निर्माणचे सचिन कांबळे आज इथे आले आहेत त्यांचं इथे स्वागत. आणि ते चित्तर्रार मारा नैनेचा परंतु यष्टीरक्षकाला चेंडू समजू शकत नाहीये. त्या दरम्यान आपण पाहतोय एक धाव आरामशीर घेतली गेली आणि ती धाव बाईच्या रूपाने असणार आहे. अवांतर धावसंख्येला धाव फलकाला स्कोर बोर्डला झालेली सुरुवात. आमच्या समेत अगदी स्कोरिंगसाठी आता बसलेल्या आहेत त्या सोनम चव्हाण गोल्ड मेडल विजेत्या ज्या आहेत टेबल टेनिसमध्ये. त्यात आमच्या समेत अगदी स्कोरिंगसाठी जे बसलेले आहेत. दुसऱ्या बाजूने अगदी आपण पाहतोय आमचे अक्षय सर टेनिस क्रिकेट.inच्या माध्यमातून लाईव्ह स्कोरिंग सुद्धा त्यांच्या माध्यमातून केली जाते. त्यांचे सरचे स्वागत आहे.
मी स्वतः मनोज बेल्लेकर, कुणालजी दाते, सचिन कुलकर्णी सर आणि त्याबरोबर आपण पाहतोय नेहमी त्यांचा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचला जातोय दीपक कांबळे. या सर्वांच्या वतीने तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत, सर्वांना प्रेमाचा नमस्कार. संदीप आचार्य जो आता स्ट्राईकला पोहोचलाय, बटलर या नावाने त्याला जे ओळखलं जाते. काल कुणाल दाते सरांनी मात्र खूप मोठी चर्चा केली या खेळाडूबद्दल. याचं एक वैशिष्ट्य मला चांगल्या प्रकारे होतं की एक 3 ते 4 वर्षापूर्वीचा इतिहास जर आठवला गेला तर त्याचा 15 दिवसाचा कालावधी, म्हणजे तो नाईट पण खेळायचा आणि डे पण खेळायचा. 15 दिवस असं सतत खेळलेला क्रिकेट. येस मनोजजी, मध्येच मी आपल्याला डिस्टर्ब करतो, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, पण पंचायत समितीचे सभापती आणि एक अतिशय गुणवंत खेळाडू बाबूशेठ महाप यांचं इथे आगमन होतं. मी विनंती करेन की प्लीज आपण मंचावरती यायचे. आणि या दरम्यान आपण पाहतोय फलंदाज बाद. थँक्यू डीजे. थोडंसं खराब शॉर्ट सिलेक्शन इथे पाहायला मिळतंय. संदीप आचार्याचं बॅकफुटला जाऊन पंच केला होता कव्हरच्या दिशेने. खूप चांगला झेल तिथे टिपण्यात आलाय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. वेल जज कॅच. फलंदाज बाद. दरम्यान आपण पाहतोय की महत्वाची विकेट आणि तीही शून्यावरती फलंदाज बाद होताना पाहायला. आता अगदी आपण पाहतोय की बॅटच्या सनी अजूनपर्यंत एकही धाव अद्यापर्यंतची खर्च झालेली नाहीये. म्हणजे पहिली धाव जी आली ती अवांतरच्या रूपाने आलेली आहे आणि तिथून पुढे संदीप आचार्य हा शून्यावरती बाद झालाय. 1 बाद 1. संदीप पाटील नवीन अगदी फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय. तो आताही स्ट्राईकला असेल. शॉर्ट सिलेक्शन बद्दल आपण थोडीशी चर्चा करत होतो. तसं वास्तविक पाहता फटक्यामध्ये ताकद थोडीशी कमी पडली गेली असं आपण म्हणूया. प्रमाणापेक्षा चेंडू जो उचलला गेला होता त्या उंचीचा फायदा घेऊ शकला नाही फलंदाज आणि एक्स्ट्रा कव्हरला ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उभा आहे तिथं सहजपणे चेंडू त्याच्या हातात अगदी पोहोचला गेला आणि बटलर कमी भावसंख्येत विकला गेला असं आपण म्हणूया. आणि या दरम्यान खडे चेंडू खेळला गेलाय सीमारेषेच्या जवळपास आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचलाय और ये 4 रन. संदीप पाटील असा मैदानाच्या आतमध्ये पोहोचला. पहिल्या चेंडूवरती खेळलेला एक सूर्यप्रकाशचा चौकार आहे. अर्थात अगदी मैदानाच्या बाहेरून सेट होऊन गेलाय असं आपण म्हणूया. कारण अगदी ज्यावेळेस पहिला फलंदाज बाद झाला त्यावेळेस त्याच्यावरती वाढलेली जबाबदारी तो सुंदर त्या पार पाडतोय आणि त्याचबरोबर तो काही संघावरती प्रेशर होता. गावदेवी 11 नवी मुंबई संघावरती तो प्रेशर थोडासा दूर करण्याचा प्रयत्न करतोय संदीप पाटील. पुन्हा त्या नैनेश तयार आणि या दरम्यान अगदी नैनेशवरती पुन्हा एकदा आक्रमण केलं गेलंय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचेल. लगातार दुसरा चक्का, लगातार दुसरा चौकार आहे. थँक्यू. थँक्यू एस कुमार. आणि मी विनंती करतो पुन्हा बाबूशेठ महाप यांना की प्लीज आपण मंचावरती यायचे. सर्व मान्यवर आपली वाट बघतायत. ओम साई स्पोर्ट्सचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना विनंती करतो की बाबूशेठ महाप यांना घेऊन आपण मंचावरती यायचे. कुणालजी दाते या 2 चौकांबद्दल काय बोलाल? एवढंच म्हणेन की फलंदाज जो पप्पू या नावाने ओळखला जातो हा क्षेत्ररक्षकांबरोबर खेळताना दिसतोय. कारण तुम्ही पाहिलं असेल या अगोदर सरळ बॅटने लॉंग ऑनला चौकार लागला. मिड विकेट खाली होता आणि दुसऱ्या बॉलवर लगेचच मिड विकेटला त्याने पुल केला. खूप चांगली बॅटिंग. तयार आणि हा त्याच्या तर्रार चेंडू टाकला गेलाय. पंचाकडे हलक्याचा अपील केला गेलाय आणि खूप मोठा अपील. आणि या दरम्यान आपण पाहतोय पंच आपल्या निर्णयावरती ठाम आहेत. त्या दरम्यान आपण पाहूया षटक सुद्धा संपलं गेले पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या जी आहे 1 बाद 9 धावा धावफलकावरती आपल्याला ज्या पाहायला 1 बाद 9 धावा. यस मनोज, पहिलं षटक संपलेलं आहे आणि 1 बाद 9 अशी धावसंख्या झालेली आहे. गावदेवी 11 विरुद्ध गुनाफ 11 या 2 संघांदरम्यानचा हा सामना आहे आणि नक्कीच जोरात अपील होणार. त्याच्यानंतर दाद मागितली जाणार कारण अतिशय निर्णायक स्थितीमध्ये आता रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी जाऊन पोहोचलेली आहे आणि प्लेयर्सचा अधिकारच असतो दाद मागण्याचा. परंतु तेवढाच अधिकार किंवा त्याहीपेक्षा जास्त अधिकार पंचांचा असतो. पुन्हा सांगावंसं वाटतं की ही इज द बेस्ट जज. त्याच्यामुळे पंचांचा निर्णय हा सातत्याने अंतिम असतो आणि आपल्याला मिळालेले पंच हे अत्यंत
सक्षम आणि विविध परीक्षा पास देऊन विविध स्पर्धांमध्ये सन्मानाने त्यांना अंपायर्स म्हणून बोलवलं जातं. असे हे लाभलेले चारही पंच आहेत. त्यांच्या जोडीला अतिशय उत्कृष्ट काम करणारी टेक्निकल कमिटी आहे, स्कोरिंग कमिटी आहे आणि तुमच्यासारखे मित्र आहेत. आणि याच माध्यमातून गेली 4 वर्ष अतिशय अप्रतिम नियोजन केलं जातं रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीचं. आपण बघतोय आताचा सामना गावदेवी नवी मुंबई, विनोद शेठ भोईर यांचा हा संघ प्रथमच रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आलेला आहे. टाटा टिस्कॉन या एंडकडून सुरुवात करतोय पुढचा गोलंदाज निखिल पवार आणि फुलटॉस चेंडू टाकला गेलाय, परंतु आपण पाहूया मिस टाइम होतोय. फारसा फायदा घेता आला नाही उस्मान पटेलला. एकदा होईल धाबलक अगदी एकने वाढला जातोय. कुणालजी दाते, माझ्याकडे एक रेकॉर्ड आलेले गतवर्षीचं, अर्थात गतवर्षी आपण होतो, ह्याच वर्षी पहिल्यांदा आपल्याला संधी मिळालेली की निखिल पवार हा जो काळे चौकीचा खेळाडू आहे 21-11 या संघामध्ये खेळताना त्याला आपण नेहमी पाहत असतो उभ्या महाराष्ट्रभरमध्ये. परंतु निखिल पवारचं गतवर्षीचं रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी पर्व 3ऱ्यातलं रेकॉर्ड आहे. तो गोलंदाजी करत असताना त्याला एकही चौकार आणि एकही षटकार मारला गेला नाही. हे रेकॉर्ड आहे निखिलचं. अहो हा चेंडू आपण पाहतोय नतीजा सुरेख टाकला जातोय. पुन्हा एकदा मिस टाइम होतोय. चेंडू बॅट मध्ये शकत नाहीये. अचूक टप्प्याचा मारा आणि एक धाव पुन्हा एकदा मिळेल. धापलक वाढला जाईल. षटक क्रमांक 2 चालू असताना ती 11 धावा, 11 रन, लॉस ऑफ 1 विकेट इन 2 ओव्हर प्रोग्रेस. दुसरं षटक चालू आहे. एक फलंदाज बाद आहे. 11 धावा धावफलकावरती आपल्याला ज्या पाहायला टाटा इनकडून गोलंदाजी करतोय निखिल पवार. स्ट्राईकला पोहोचला आता उस्मान पटेल आणि उस्मान पटेलच्या बॅटमध्ये चेंडू डीप लॉंग आपला खेळलाय. क्षेत्राचा चेंडू खाली, 4 रन पहिल्यांदा घडले गेले रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी मध्ये की निखिल पवारला चौकार खेळला गेलाय. मी कालच एक वाक्य सांगितलं गेलं या उस्मान पटेल बद्दल, जो बल्लेबाज बल्लेबाजी करते समय गेंदबाज को दिखाता है आसमान, उस बल्लेबाज का नाम है उस्मान. एक सुरेख प्रकारचा अगदी खेळला गेला चौकार, झेल सुटला गेलाय, तंत्र अगदी बिघडलं गेलं. अजित मोहिते कालच्या सामन्यातला सुपरस्टार हिरो. ओ क्लीन बोल्ट, या डिलिव्हरी उस्मान बाद. इसे कहते हैं क्रिकेट, टीट फॉर टैट, ईट का जबर पत्थर से. इसे कहते हैं, हिंदी में कहावत है, खून का बदला खून. आपण ऍक्शन रिप्ले पाहू शकतो आणि या डिलिव्हरी खडे खडे चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता उस्मान पटेल कडून आणि बाद व्हावं लागला उस्मान पटेलला. परंतु उस्मान पटेल एक जाता जाता रेकॉर्ड केलं. गतवर्षी ज्याला एकही चौकार एकही षटकार मारला गेला होता त्या निखिल पवारला त्यांनी एक चौकार मारलाय. त्या उस्मानसाठी एकदा जोरदार टाळ्या. थँक्यू मनोज. आणि या दरम्यान आमचे मित्र पंचायत समितीचे सभापती बाबूशेठ महाप यांचं मंचावरती आगमन झालेलं आहे. मी विनंती करेन दीपकला, किरण कामतेकर, प्रथमेश यांना की प्लीज आपण त्यांचं स्वागत इथे करायचंय. कोल्हापूर अर्बन बँकेचे निलेश नार्वेकर यांचं इथे आगमन झाले, त्यांचंही मनापासून स्वागत. मोरे साहेबांचं मनापासून स्वागत. एक बडी मछली अभी जाल में आ गई, उस्मान बाद हो गया. आता ह्याच्यानंतर गावदेवी नवी मुंबई किती धावा करतोय. अर्थात अनेक गुणवंत क्रिकेटपटू, अनेक नावाजलेले फलंदाज गावदेवी नवी मुंबईमध्ये आहेत, पण नक्कीच दाद दिली पाहिजे त्या गोलंदाजाची की पहिल्या आधीच्या चेंडूवरती चौकार फटकावला होता आणि पुढच्या चेंडूवरती क्लीन बोल्ड. दिस इज परफेक्ट क्रिकेट इन रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी सीझन 4. सुनील चावरी नवीन फलंदाज आलाय. फलंदाजी मार्कावरती 2 फलंदाज आतापर्यंत जे बाद आहेत. दोन्ही आघाडीचे फलंदाज अगदी मैदानाच्या बाहेर पोहोचले गेलेत. 2 बाद धावफलकावरची धावसंख्या आपण पाहतोय 15 धावा आहेत. आणि या दरम्यान मिडअपच्या दिशेने चेंडू खेळला जाईल. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. त्या दरम्यान आधी घेतलेली एक सिंगल आणि धावफलक 1ने वाढेल. संघाची धावसंख्या 16 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळतात. अब्बू यांनी आधी चेंडूचं वाढवलंय. वरती धावफलक या दरम्यान आपल्याला जो पाहायला. संदीप पाटील अर्थात पप्पू जो आता स्ट्राईकला पाहायला मिळतोय, ज्याने लागोपाठचे 2 चौकार मारत या सामन्याची रंगत वाढवलेली आहे.
हो फुल टॉस, लो फुल टॉस आहे, फ्लायटी डिलिव्हरी जो मिस टाइम मध्ये अब्बू पुन्हा एकदा चेंडू कव्हर करेल. एक धाव आली आणि एका धावसंख्येने आपल्या पुढे जाईल, पोहोचेल ती आता 17 धावा. 17 रन, लॉस ऑफ 2 विकेट इन 2 ओव्हर कंप्लीट. 2 षटकं संपली गेली, 17 धावा धावपल करतात आणि 2 फलंदाज अद्यापर्यंत जे बाद झाले. कुणाल सर काय वाटतंय, 2 षटकं संपलीत, उस्मान पटेल बाद झालाय, ज्याची अगदी आमचा या रत्नागिरीचा जो प्रेक्षक चाहता वर्ग तो त्याचा स्पेशली तो बनला गेलाय, त्यांना आज परत नाराज केले की काय, असं काय वाटतं तुम्हाला? सुरुवात चांगली झाली होती. मनोज वेल्लेकर पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या, कारण 2 चौकार लागले होते. संदीप पाटील जो पप्पू सोनारी उडन विभागातला आहे, परंतु त्यानंतर उस्मानने देखील एक चौकार लगवला होता लॉंग ऑफच्या दरम्यान, परंतु त्यानंतर गोलंदाजाने अस्त्र वापरलं आणि इट का जवाब पत्तर से तुम्ही ज्याप्रमाणे म्हटलं होतं तसंच उत्तर दिलं इथे उस्मानला. ज्याप्रमाणे उस्मानने चौकार लगवला त्यानंतर मात्र त्याची विकेट काढण्यात आली. याला म्हटलं जातं क्रिकेट. खूप चांगली मॅच इथे होईल याच्यात शंका नाही, कारण अजूनही जीवित मात्रेसारखा खेळाडू या टीम मध्ये ज्याने 6 चेंडू 25 धावांची खेळी केली होती या अगोदर. तुम्ही एक शब्द वापरला गेला शस्त्र नाही, जिसे ज्याला मात्र मराठीमध्ये आपण ब्रह्मास्त्र म्हणूया, असं एक ब्रह्मास्त्र काढलं गेलं निखिल पवारने आणि उस्मानला परतावा लागलेला आहे. परंतु दोन्ही संघ अतिशय ताकदवान आहेत. कल्याण डोंबिवली परिसरातील मात्र बरेचसे खेळाडू या संघामध्ये खेळताना पाहायला मिळत आहे. जो क्षेत्ररक्षण करणारा संघ आपल्याला जो पाहायला मिळत आहे तो मुन्नाफ 11 कातळी, काळा चौकी, चिंबूर, कल्याण डोंबिवली, फडकेपाडा, म्हणजे या परिसरात असणारे मात्र बरेचसे खेळाडू एकत्रित खेळत आहेत. तर दुसऱ्या बाजूने गावदेवी 11 या संघामध्ये आपण पाहतोय रायगडच्या परिसरातील असणारे सर्व खेळाडू या संघामध्ये खेळताना पाहायला मिळतात. अर्थात कुणीच कमी नाहीये, पण कुठल्या तरी एका संघाला पराभूत व्हावं लागेल. ज्याप्रमाणे जगामध्ये काळी माणसं आहेत म्हणून गोऱ्या माणसांना महत्व आहे, तसं कुणीतरी हरणार आहे म्हणून इथं जिंकणाऱ्याला महत्व आहे. ओ बिगट सुरेख प्रकारचा फटका आहे. छत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. बेहतरीन स्ट्रोक. आपण पाहतोय अगदी सुरेख प्रकारचा षटकार खेळला गेलाय. धापलक पुढे पोहोचेल या षटकाराने. धापलका धाव संख्या होती 23, 23 रन. जुबेर शेख गोलंदाजी मार्कवरती. हो पुन्हा एकदा अगदी शॉर्ट पिच आणि आपण पाहतोय यष्टीरक्षकांनी केलेली सुरेख प्रकारची कामगिरी. लाजवाब क्षेत्ररक्षण यष्टीरक्षकाचं पाहायला मिळालंय. तो मात्र अमित पाटील जो संघाचा कॅप्टन आहे, यष्टीरक्षक आहे तो अमित पाटील. सुरेख प्रकारची कामगिरी केली. कुणाल सर कुठेही लक्ष टाका, अशी एक जागा नाही की ज्या ठिकाणी प्रेक्षक नाहीयेत. म्हणजे इथं फक्त या स्टेडियमच्या आजूबाजूलाच आपल्याला फक्त पाहायला मिळते असं नाहीये. या स्टेडियमच्या बाहेर जरी लक्ष टाकलं गेलं तिथपासून प्रेक्षक वर्ग आहे. आणि या दरम्यान पुन्हा एकदा अचूक टप्प्याचा मारा म्हणावा लागेल. पुन्हा एकदा चेंडू डॉट. स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय जो फलंदाज आहे संदीप पाटील, ज्याने अगदी 2 चौकार 1 षटकार लागला होता. परंतु षटकारानंतरचे दोन्ही चेंडू खराब होते असं आपण म्हणूया. परंतु या खराब चेंडूवरती मोठा फटका खेळताना नाही, ज्याला आपण एकच वाक्यात सांगू शकतो, याला क्रिकेट म्हणतात. सोपे झेल सुटले जातात, अवघड झेल होत असतात. काल जो झेल झाला तो या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट झेल म्हणून या झेलकडे. हो नो बॉलचा इशारा आहे. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय दुर्बल चेंडू कव्हर करेल. चेंडू अडवला गेलाय. मयूर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय आणि या दरम्यान दुसरी सुद्धा धाव सहजरित्या पळून पूर्ण केली गेली. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा पळून 1 नो अशा 3 धावा आणि या 3 धावसंख्येने आपल्याला पुढे जाईल, पोहोचेल 26 धावा. 26 रन, 26 स्पेशल. 26 वरती धाबलक आपल्याला जो पाहायला मध्ये. 26 अंकाचं महत्व आपण नेहमी सांगताना कुणालजी दाते सरने सुद्धा सांगितले, आपणही बऱ्याच वेळी चर्चा केलेली आहे की 26 अंक. परंतु या 26 अंकाबद्दल एक गोष्ट आपल्याला सांगायची राहिली गेली. या छत्रपती शिवाजी स्टेडियम वरती 26 जानेवारी अतिशय थाटामाटा साजरी केली जाते. त्याचा उद्या एक नजारा उद्या आपल्याला पाहायला मिळेल. आमच्या सर्व पोलीस अधिकारी यांच्या मदतीने बरेचसे आमचे पोलीस अधिकारी उद्या या मैदानावरती जे येणार आहेत खास ही क्रिकेटची स्पर्धा पाहण्यासाठी. नो बॉल आहे, फ्री हिट असेल आणि आपण पाहतोय की स्ट्राईकला तोच फलंदाज आहे. क्रिकेटचा नो बॉलचा एक रूल निश्चितप्रमाणे आपण सांगू शकतो प्रेक्षकांपर्यंत
जर स्ट्रायकर रोटेट जर झाली म्हणजे अगदी स्ट्रायकरचा फलंदाज नॉन स्ट्राईकला जर पोहोचला तर तुम्ही क्षेत्ररक्षणात बदल करू शकता, पण तोच फलंदाज जर स्ट्राईकला असेल तर तुम्ही क्षेत्ररक्षणात कुठल्या प्रकारचा बदल करू शकत नाही. हा नोबलचा नियम आहे. नियम अतिशय काटेकोरपणे या स्पर्धेमध्ये जे पाळले जात आहेत. पुढे सरचा चेंडू खेळला गेलाय, मिड विकेटला चेंडू असेल, चेंडू थोडा चाबूक चाललाय, चेंडू अडवलाय, चेंडूची फेकी उशिरा असेल और ये फिर से एक बार 2 रन. खूप चांगल्या प्रकारची रनिंग बिटवीन द विकेट्स, आखो का इशारा और ये 2 रन. धावफलक 2 ने वाढेल. संघाची धावसंख्या 28 धावा धावफलकावरती आपल्या ज्या पाहायला मिळत आहेत. 28 रन 28 वरती धावफलक. एक बहारदार कामगिरी या दरम्यान आपल्या जे पाहायला मिळते. या दोघांमध्ये आपण पाहिलं तर पायामध्ये निश्चितप्रमाणे अगदी चक्र लावली गेलीत की काय, स्पायडरमॅन अगदी त्यांच्या अंगात घुसले की असं आपण म्हणूया. खूप जलदरित्या घेतलेल्या या 2 धावा आपल्याला ज्या पाहायला आहेत. गोलंदाज तयार आहे, गोलंदाजी मार्क करते आपण जुबेर. हो पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा आहे. कव्हरची चेंडू खेळला गेलाय, 2 षटकाचे चेंडूच्या पाठमध्ये होत आहेत. पाहता रेस लागली गेली परंतु चेंडू अडवला जाईल. त्या दरम्यान आपण पाहतोय बॅट हातातून सटकली गेली परंतु 2 धावा आरामशीर त्या पळून पूर्ण केल्या गेल्या. परत एकदा नो बॉल आलाय. ती चूक वारंवार होताना पाहायला मिळाली आणि या तब्बल 3 धावसंख्येने धावफलक पुढे जाईल, पोहोचेल ती आता 31 धावा 31 रन. 31 वरती धावफलक. तिसरं षटक चालू असताना 31 धावा. उस्मान पटेल बाद झालाय. त्यानंतर आपण पाहतोय 0 वरती बाद झालेला संदीप आचार्य अर्थात बटलर तोही बाद झालाय. पण नोबलवरती आलेल्या 2-2 धावा, 1 षटकार जो मारला जातोय तर नंतर 2 चौकार जे मारले गेले होते. ओ हा चेंडू आपण खेळायचा होता मात्र रिवर्सचा फटका एक्स्ट्रा कव्हरला. पुन्हा एकदा 2 धावा. तिसऱ्या घेऱ्यामध्येच फक्त अगदी चेंडू पाहायला मिळतोय. त्या दरम्यान 2 धावा आहेत आणि या 2 धावसंख्येने धावफलक पुढे जाईल. आणि या दरम्यान आपण पाहतोय षटक सुद्धा बोला 1 रन शॉट. ओके 1 रन शॉट. आत्ताची फक्त 1च धावा असेल. मग धावफलक धावसंख्या 32 धावा 32 रन. उजव्या हाताने मारा. आणि या दरम्यान आपण पाहिलंय चेंडू खेळला गेला मिड विकेटला, झेल झालाय आणि फलंदाज संदीप बाद. हॅलो धन्यवाद डीजे. संदीप हा खेळाडू इथे मात्र बाद होतोय. पप्पू या नावाने ओळखला जातो. हा खेळाडू उरण विभागातला आहे आणि उरण संघाचा कर्णधार देखील याच्याकडे पाहिलं जातं. परंतु सर या खेळाडूचं हाताचं ऑपरेशन झालंय तरी देखील क्रिकेटमध्ये एवढं मोठं योगदान देतोय. परंतु मला एका खेळाडूची आठवण होते, मशरफे मुर्तजा. हा जो खेळाडू आहे बांगलादेशचा, त्याच्या पायामध्ये तब्बल 10 वेळा ऑपरेशन करण्यात आलंय तरी देखील तो गोलंदाजी करतोय. एकदा संदीप साठी जोरदार टाळ्या वाजवा. अप्रतिम बॅटिंग, ऑपरेशन झालेलं असताना देखील अजूनही क्रिकेटमध्ये योगदान देतोय संदीप. वेल प्लेड संदीप. यस नक्कीच थँक्यू कुणाल. आणि या दरम्यान झी न्यूजचे आमचे पत्रकार प्रणव पोळेकर यांचं इथे आगमन झालेलं आहे. मनापासून स्वागत प्रणव तुझं. आपण बघतोय रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 पर्व 4 अतिशय अप्रतिम सामना समोर चाललेला आहे. तो गावदेवी नवी मुंबई विरुद्ध मुनाफ 11. आपण ऑपरेशन बद्दल बरीचशी चर्चा करतो. संदीप पाटीलचं आपण कौतुक केलं गेलं, मृतदाचं मात्र या ठिकाणी आपण कौतुक केलं गेलं. मी मावळ तालुका प्रीमियर लीग ही क्रिकेटची स्पर्धा पुण्यातली जी संपन्न झाली यांची आपण अगदी चर्चा केली, ज्यांना आपण स्पेशली निमंत्रण दिलं गेलं तेही क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्ताने या रत्नागिरीमध्ये अगदी उद्या खास या क्रिकेटच्या स्पर्धे निमित्ताने फायनलसाठी उपस्थित राहणार आहेत. ते आमचे मित्र संपत सातकर पाटील ज्यांचे सर 17 वेळा ऑपरेशन झालेले आहेत. ती व्यक्ती सुद्धा क्रिकेटची खूप मोठी चाहती आहे. 17 वेळा ऑपरेशन होऊन सुद्धा मरणाच्या दरात टेकलेले असताना सुद्धा काय त्याचे ओप्स असेल, केवढा मोठा आत्मविश्वास असेल आणि एक बहारदार जीवन जगतोय, आनंदाने जीवन जगतोय तो संपत सातकर पाटील. आपण पाहतोय किरण पवार अगदी फलंदाजी मार्कावरती. 14 षटक आता जे सुरू होणार आहे, परंतु कुणालजी दाते यांच्याकडे जाण्यापूर्वी खोपोलीचा किस्सा आठवला गेला. ओके सचिन कुलकर्णी सर आता माझ्या समोर जॉईन होणार आहेत की एक किस्सा आठवला गेला खोपोलीच्या मैदानावरती. किरण पवार स्ट्राईकला होता, सुहास पवार गोलंदाजी मार्कावरती होता. 12 चेंडूमध्ये 14 धावसंख्येचं लक्ष असताना एक मिडन ओव्हर टाकली होती सुहास पवारने, ती किरण पवारला. आज काय होतंय ते मात्र पाहूया. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स सेट नंतर बदलला जातोय तो सचिन कुलकर्णी सर.
आलाय रे. चौथ्या षटकाचा खेळ सुरू आहे. धावसंख्या पोचते ती आता 33 वरती. डावखुरा सुहास पवार मारा करतोय. ओव्हर द विकेट तो संदीप पाटील तर नुकताच बाद झालाय. जे मैदानामध्ये फलंदाज आहेत ते सुनील चावरे आणि किरण पवार. चांगली धावसंख्या पहिल्या 3 षटकांमध्ये झाले ते 32 धावा. अजूनही 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. साधारणपणे 60-65 पर्यंत धावसंख्या जाईल अशी चिन्ह दिसत आहेत. अर्थात मगाशी 38 धावांचा जो सामना होता तोही चांगला रंगला होता. एक दुसऱ्या तिसऱ्या फेरीचे सामन्यात दोन्ही संघ जे आता मैदानामध्ये उतरणार आहेत ते तितकेच तुल्यबळ असण्याची अपेक्षा आहे आणि या तुल्यबळ संघातली चांगली लढत इथे बघायला मिळेल अशी अपेक्षा आहे. धावसंख्या आहे ती 33. याला ओव्हर द विकेट आला आहे. याला उजव्या यष्टीच्या बाहेरचा आहे चेंडू. अवांतर घोषित होतोय. धावसंख्या पोचते ती 34 वरती. हा पहिला वाईड आहे. आता 2 नो बॉल आहेत आणि ते 2 नो बॉल किती महत्त्वाचे ठरतात ते समजेल आपल्याला, कारण दोन्ही वेळेला फ्री हिट मिळाली आणि त्या एका षटकामध्ये जवळपास 12-14 धावा फटकावल्या गेल्या होत्या. सुहास पवार मारा करतोय. यावेळेला राऊंड विकेट आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू हवेमध्ये. हा झेल होतो का पाहूया. झेल टिपण्याचा चांगला प्रयत्न, मात्र झेल तर होत नाहीये. 2 धावा मिळत आहेत. तिसरी धाव घ्यायचा प्रयत्न आहे आणि चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आहे. 3 धावा पूर्ण केल्या आहेत या जोडीनं. खरं तर फटका फारसा जोर नव्हता, चांगला टाइम झाला नव्हता. फटका बॅटच्या मधोमध काही बसला नव्हता. मिड विकेटच्या आधी टप्पा पडलाय. 2 धावा तर मिळणं नक्कीच होत्या, पण तिसरी धावा अतिशय चपळाईने पूर्ण करत धावसंख्या पोचते आता ती 37 वरती. चौथ्या षटकामध्ये 2 बाद 37. ही चांगली भागीदारी आहे. जे पहिले दोन्ही फलंदाज होते ते चटकन बाद झाले होते. त्यानंतर मात्र या जोडीनं आता धावसंख्या पोचवली ती 37 वरती. चौथ्या षटकाचा हा खेळ सुरू आहे. धावसंख्या 37. सुहास पवार ज्यांना अतिशय चांगली सुरुवात केली आहे या षटकाची. काही चौकार तर आतापर्यंत त्यांनी बसू दिलेला नाहीये. या वेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू. चांगला चेंडू आहे. पायावरती आदळतोय. जे यष्टीरक्षक आहेत त्याच्याकडनं अपील तर होतंय, मात्र धाव मिळते ती 1 आहे आणि ती बॅटची आहे. पंचांचा अवांतर धावेची खूण काही येत नाहीये. धावसंख्या पोचते ती 38 वरती. 3 बाद 38. अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. 60, 65, 70. पाहूया चौकार षटकार किती बसतात. मात्र गेल्या 8-10 चेंडूंमध्ये तर चौकार काही बसलेली नाहीये. जी गोलंदाजी आहे त्यांनी हळूहळू नियंत्रण मिळवायला तर सुरुवात केली आहे. यावेळेला आखो टप्प्याचा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर जातोय. ते प्रयोग आहेत खरं तर. 2 वाईड या एकाच षटकामध्ये आहेत. या 6 षटकांच्या सामन्यामध्ये एका षटकामध्ये 2 नो बॉल पडलेत, एका षटकामध्ये 2 वाईड पडलेत आणि त्याचा कर्णधार हा नक्कीच अस्वस्थ असणार आहे, कारण त्याच्या गोलंदाजांकडनं जशी हवी तशी कामगिरी तर होताना काही दिसत नाहीये. 2 नो बॉल आणि 2 वाईड. हाही चेंडू जातोय तो अवांतर. हाही वाईड आहे. जो यष्टीरक्षक कर्णधार आहे अमित पाटील मला वाटतं तो नक्कीच खुश नसणार आहे, कारण 4 षटकांमध्ये त्याच्या गोलंदाजांनी 3 वाईड आणि 2 नो बॉल टाकलेत. धावसंख्या पोचते 40 वरती. चौथ्या षटकामध्ये 40. मोठी धावसंख्या आहे. अर्थात 6 षटकांच्या क्रिकेटमध्ये 55-60 धावा ही खरं तर ॲट पार अशी धावसंख्या समजली जाते. जर चांगले गोलंदाज असले तरी सुद्धा तुमच्याकडे 50-55 धावा नक्कीच लागतात. यावेळेला चांगला चेंडू. जोरदार दाद मागतात ते यष्टीरक्षक आणि गोलंदाज, मात्र पंचांनी अपील तर फेटाळून लावलंय. हा चेंडू जातोय तो निर्धाव. चांगला चेंडू आहे. यावेळेला मात्र छटकन आतमध्ये आला होता. बॅकफुटवरती जाऊन कट करायचा होता. चेंडू त्याच्या बॅटच्या पट्ट्यात काही येत नाहीये. आता शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहे. त्यानं जोखीम घेतली होती, मात्र ती जोखीम होती ती 1 धावे करता. बॅटची कट जरी चेंडूनं घेतली असती तरी 1 धावेपेक्षा काही त्याच्या पदरामध्ये फारसं पडलं नसतं. पण जर यष्टीरक्षकाच्या हातात चेंडू गेला असता तर तो बादही झाला असता. याला आखो टप्प्याचा चेंडू छान भिरकावलाय. आज खराब शेवट आहे या षटकाचा. चांगलं षटक होतं पण त्याचा खराब शेवट आहे. धावसंख्या पोचते 46 वरती.
कुणाल चांगलं षटक होतं, मात्र शेवटच्या चेंडूनं या षटकातल्या मेहनतीवरती पाणी फिरवलंय. यस, आतापर्यंत आपण पाहिलं तर खूप चांगली गोलंदाजी होत होती, परंतु एवढी मेजवानी जर तुम्ही द्याल, एवढा टाइम जर कुठल्या डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाला मिळत असेल तर चित्र असंच पाहायला मिळेल. कारण आम्ही नेहमीच म्हणतो डावखुऱ्या हाताचे फलंदाज एक निसर्गाने दिलेली देणगी असते, कारण त्याचे 2 हात काम करत असतात. बॉटम हँडचा चांगला वापर केला जातो डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाने, तेच दाखवलंय. सुनील चावरी हा जो खेळाडू आहे कामोठ्याचा, त्याने अतिशय देखना मिड विकेटला षटकार लगवला. पहिल्या 4 षटकांमध्ये 3 वाईड आहेत आणि 2 नो बॉल आहेत, की ही फार मोठी चूक आहे या गोलंदाजांची. येस, गोलंदाजी करत असताना तुम्हाला पाहावं लागतं, ज्यावेळेस पॉपिंग क्रीज मधून ज्यावेळेस गोलंदाजी एखादा गोलंदाज डिलिव्हर करतो चेंडू, त्यावेळेस त्याला माहीत असणं महत्वाचं असतं की आपण ज्यावेळेस एखादा चेंडू टाकतो त्यावेळेस आपला पाय कुठे लँड होतोय, या संपूर्ण गोष्टीची जबाबदारी सर्वस्वी गोलंदाजी असते. परंतु जेवढे काही नो बॉल आले त्यावर फ्रीड देखील आहेत, त्यावर जेवढ्या धावा आल्यात त्या मात्र क्रुशियल असतील या मॅच मध्ये. 10-15 धावांचा जो फरक आहे तो मोठा ठरणार आहे, कारण आता धावसंख्या पोहोचली ती आता 46 वरती. समोरच्या बाजूला गोलंदाजीमध्ये बदल होतोय. दुसरं षटक टाकलं होतं निखिल पवार, तो गोलंदाजी करता सज्ज होतोय. ओव्हर द विकेट मारा आहे त्याचा, फलंदाज आहे त्याच्या समोर तो किरण पवार. निखिल पवार आणि किरण पवार, चांगली लढत तर बघायला मिळते, मात्र 10-12 ज्या एक्स्ट्रा धावा आहेत त्या कितपत निर्णायक ठरतात ते बघणं महत्वाचं ठरणार आहे. 5व्या षटकाचा खेळ सुरू होतोय. याला रिव्हर्स स्वीपचा फटका, मात्र एकच धाव मिळते. चेंडू चांगला वेगाने येतोय आणि चेंडू चांगला उसळतोय. अर्थात याच्यामधलं एक महत्वाची गोष्ट आहे की आजपासून दोन्ही एंडकडनं नवीन चेंडू वापरला जातोय आणि या नवीन चेंडूमुळे चेंडूला जो बाउन्स आहे तो खूप चांगला मिळतोय. आणि मध्यमगती गोलंदाज सगळे जे आहेत ते, मागाशी त्या निखिल सिंगनेही चांगली मध्यमगती गोलंदाजी केली होती, किंवा हे जे चांगले पेस गोलंदाज आहेत त्या गोलंदाजांना चांगली संधी आहे. मला वाटतं तुम्ही काल विजय पावलेची पण गोलंदाजी बघितली असेल, त्याच्याकडेही चांगला वेग आहे, तोही खूप चांगला अचूक मारा करतो आणि त्याच्याकडेही बाउन्स चांगला आहे. आणि त्यामुळे क्रिकेटमधलं एक जी वेगळी गोष्ट आहे, मध्यमगती गोलंदाजांची चांगली कामगिरी होणं, ती या स्पर्धेमध्ये बघायला मिळते. धावसंख्या पोहोचते आता 47 वरती. याला पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप मारायचा आहे. चेंडू आदळतोय तो पायावरती, 1 धाव तर मिळते. अवांतर स्वरूपातली ही 1 धाव आहे. धावसंख्या पोहोचते ती 48 वरती. 10 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. या 10 चेंडूंमध्ये जरी 15-18 धावा निघाल्या तरी सुद्धा साधारणपणे 65-70 पर्यंत ही धावसंख्या जाईल अशी चिन्ह आत्ता तरी दिसतात. बघूया या शेवटच्या 10 षटकांमध्ये फलंदाजांना रोखण्यामध्ये यांना यश मिळतं का. जर 65-70 धावसंख्या झाली तर ते आव्हान मात्र नक्कीच त्यांच्याकरता महत्वाचं ठरणार आहे. धावसंख्या 48. निखिल पवार समोरच्या बाजूनं, खोलवर टप्प्याचा चेंडू, चांगला चेंडू आहे. यावेळेला पात्र फलंदाजाला बाद करण्याच्या नादामध्ये 1 धाव त्यानं आणखीन एक बहाल केली आहे ती प्रतिस्पर्धी संघाला. धावसंख्या पोहोचते ती आता 49 वरती. पुन्हा या 49 धावांचा उल्लेख करताना त्याच्यामधल्या जवळपास 10-12 ज्या अवांतर धावा आहेत त्यांचा उल्लेख सुद्धा आपल्याला नक्कीच करायला पाहिजे. आज दुसऱ्या फेरीचे सामने सुरू आहेत. क्वार्टर फायनलचेही सामने होणार आहेत. उद्या 2 सेमीफायनल आणि फायनलचा सामना या शिवाजी स्टेडियम वरती बघायला मिळणार आहे. याला आखोटाप्याचा चेंडू चांगला तडकावलाय तो कव्हर्स मधनं. हा चेंडू जातोय तो सीमारेषेकडे. चांगलं क्षेत्ररक्षण करायचा प्रयत्न, मात्र चेंडून चकवलंय त्या क्षेत्ररक्षकाला. चेंडू जातोय तो सीमापार. पण या चांगल्या संघांचा ज्यावेळेला आपण खेळ बघतो त्यावेळेला एक गोष्ट नक्की असते की केवळ चौकार षटकारांवरती हे अवलंबून नसतात. एकेरी दुहेरी धावाही चांगल्या घेतात आणि प्रत्येक चेंडूवरती किमान 1 धाव मिळाली पाहिजे या टार्गेटने हे दोन्ही फलंदाज फलंदाजी करतात. येस, खुल्या गटातले खेळाडू सातत्याने महाराष्ट्रभर प्रवास करतात. कुठला गोलंदाज कुठल्या व्हेरिएशनने गोलंदाजी करतो, समर्पक अशा मांडणीमध्ये एक विचारसरणीमध्ये सातत्याने क्रिकेट खेळतात. त्यामुळे त्यांना माहिती आहे कशा प्रकारे फलंदाजी करावी लागते या लिमिटेड ओव्हरमध्ये. धावसंख्या आता पोहोचली ती. याला मात्र फलंदाज बाद होतो का बघूया. चेंडू निर्धाव तर जातोय, हा फलंदाज बाद होतोय. डावखुरा फलंदाज यष्टीरक्षकाच्या हातामध्ये झेल देऊन बाद होतोय. धावसंख्या ती 55-53. 5व्या षटकाचा खेळ सुरू आहे. धावसंख्या ती 53 आणि 4 फलंदाज बाद झालेत. ही कितपर्यंत धावसंख्या, ही 70 धावसंख्या जरी झाली तर हे चेस करू शकतात.
सर काल आपण याच टीमचा एक सामना पाहिला होता. साई आकाश जिगर या टीमच्या विरोधात गावदेवी नवी मुंबई संघाने अतिशय चांगली खेळी पाहायला मिळाली. 77 धावा त्यांनी पूर्ण केल्या होत्या आणि आता आपल्याला स्कोर कार्ड दाखवते तब्बल 53 धावा झाल्यात. आणि जो मैदानात चाललाय खेळाडू जीवित मात्रे, हा खेळाडू उरण विभागातला मोलेखंड गावाच्या अतिशय लहानशा गावातून खेळण्यासाठी येतोय. क्रिकेटमध्ये चांगलं क्रिकेट सातत्याने खेळलाय आणि काल त्याने 6 चेंडूमध्ये तब्बल 25 धावांची खेळी केली होती. तो जीवित स्ट्राईक एंडला. या ठिकाणी व्यासपीठावरती नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं आहे या शहर पोलीस स्टेशनच्या PSI आदरणीय चित्रा मडवी मॅडम खास यांचं या व्यासपीठावरती आगमन झाले. त्यांच्या समेत संपूर्ण आमचे पोलीस कर्मचारी वृंद या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मडवी मॅडम आणि त्यांच्या समेत आलेल्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांचं आमच्या या रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी पर्व 4थ्यामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. ओम साई स्पोर्ट्स क्लबच्या वतीने आणि तमाम क्रीडा रसिकांच्या वतीने मडवी मॅडम आपलं मनोरक स्वागत आहे. धावसंख्या आहे ती 53. निखिल पवार समोरच्या बाजूने गोलंदाजी करतोय. 12 पावला स्टार्ट. याला चेंडू आदळतोय तो पायावरती. एक धाव घ्यायचा प्रयत्न तर आहे. एक धाव यावेळेला पूर्ण होते. धावसंख्या पोचते ती 54 वरती. पण हे प्रत्येक चेंडूवरती एक धाव किमान घ्यायचा त्यांचा प्रयत्न. 5 षटकं संपतायत. धावसंख्या आहे ती 54. 6 चेंडूंचा खेळ या डावातला अजून शिल्लक आहे. 65-68च्या दिशेने वाटचाल आहे आणि प्रत्येक षटकामागे किमान एक चौकार किंवा षटकार मारायचा आणि तोही शेवटच्या चेंडूवरती ते रिस्क घेतात. बऱ्याच वेळेला पहिल्या 2 चेंडूंवरती रिस्क घेताना आपण फलंदाजांना बघतो. मात्र कुठेही ते टेम्पो कमी होऊ देत नाहीये. जी धावांची गती आहे ती कायम राखण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आणि आत्तापर्यंत ते यशस्वी झालेत. सचिन पाटीलनं चांगली फटकेबाजी केली. 2-3 चौकार त्याने मारले होते. एक षटकार मारला होता आणि खरं तर पहिले 2 फलंदाज आणि विशेषतः उस्मान पटेल, यूट्यूबवरती उस्मान पटेल टाईप केलं की ते 24 चेंडूंमध्ये 100 धावा अशी त्याची नेहमी एक क्लिप बघायला मिळते. अर्थात ते मैदान कुठलं होतं, समोरचे गोलंदाज कुठले होते यावरती सगळ्या गोष्टी जरूर अवलंबून असतात. पण तरी सुद्धा 24 चेंडूंमध्ये 100 धावा जर एखादा फलंदाज काढत असेल तर ती नक्कीच खूप मोठी गोष्ट म्हणायला पाहिजे. तो इथे अपयशी ठरलाय. अर्थात गेल्या वर्षी तो इथे आला होता. गेल्या वर्षी इथे तो खेळला होता. सावर्ड्याला मला वाटतं तो खेळला होता आणि चांगली फलंदाजी पाहायला त्याच्याकडनंही मिळाली होती. अर्थात शिवाजी स्टेडियमवरती त्याची बॅट अजून तितकीशी काही लागलेली नाही आहे. परंतु या पुढच्या सामन्यांमध्ये नक्कीच त्याच्या बॅटमधनं धावा निघतील आणि या उपस्थित प्रेक्षक वर्गाचं चांगलं मनोरंजन त्याच्याकडनं होईल. अर्थात तो आहे, सुमित ढेपले आहे, जरी कृष्णा सातपुते आहे आणि हे सगळे जे नामवंत खेळाडू आहेत या सगळ्यांचं खरोखर कौतुक करणं एवढं करावं तेवढं थोडं आहे. आणि रत्नागिरीमध्ये मात्र मोठं चॅलेंज आहे कारण एकतर ही टर्फ विकेट आहे. या टर्फ विकेटवरतीही थोडासा गोलंदाजांना चांगला फायदा मिळू शकतो. आता या वेळेला तर 2 चेंडू वापरतोय त्याच्यामुळेही मध्यमगती गोलंदाजांना चांगला फायदा आणि त्याच्यामुळे एकतर्फी मॅच होणार नाही. ज्या मॅच आहेत त्या दोन्ही फलंदाज आणि गोलंदाज दोघांनाही चांगली संधी ही उपलब्ध आहे. शेवटचे 6 चेंडू शिल्लक या डावातले. धावसंख्या ती 54. खोलवर टप्प्याचा चेंडू तडकावायचा होता. बॅटच्या पट्ट्यात तरी येत नाहीये. चेंडू जातोय तो शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने. एक अवांतर धाव येते. अर्थात धाव येणं हे महत्वाचं आहे. ती अवांतर असू दे किंवा बॅटला लागलेली असू दे. धावसंख्या पोचते ती आता 55 वरती. 5 चेंडू डावातले शिल्लक आहेत. सुहास पवार गोलंदाजी करतोय तो टाटा अँडकडनं. 5 चेंडू डावातले शिल्लक आहेत. बघूया जर चौकार किंवा षटकार बसला तर 65 पर्यंत धावसंख्या जाईल. अर्थात हे 36 चेंडूंचा हा खेळ आहे. एक 2-3 चेंडू सुद्धा सामन्यातले अतिशय निर्णायक ठरू शकतात. आणि पुन्हा सांगतो या 55 मध्ये जवळपास 3 वाईड आहेत आणि 2 नो बॉल आहेत. ते किती महागात पडतात ते हा सामना ज्यावेळेला रंगात येईल त्यावेळेला त्याची खरी किंमत करणार आहे. याला चेंडू हवेमध्ये. हा झेल होतो का बघूया. यष्टीरक्षक चेंडूच्या मागे चांगला झेल टिपतोय. आणखीन एक फलंदाज बाद होतोय. सुहास यस थँक्यू डीजे. आपण बघतोय रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी. नुकताच एक फलंदाज बाद होऊन पॅव्हलियनमध्ये परततोय गावदेवी नवी मुंबईचा. या दरम्यान इथे आलेले ज्या मान्यवर आहेत मडवी मॅडम यांचं आपण स्वागत करूया. मी विनंती करतो दीपक पवार, प्रथमेश मोरे यांना. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये मनपूर्वक स्वागत मॅडम आपलं.
धावसंख्या आहे ती 55. 4 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. बघूया या 4 चेंडूंमध्ये किती धावसंख्येमध्ये फर पडते ती. डावखरा गोलंदाज आहे तो सुहास पवार. राऊंड विकेट त्याचा मारा आहे. याही वेळेला चांगला चेंडू. 3 चेंडू चांगले आहेत. हे चांगलं शेवटचं षटक आहे. प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे कारण या आधीच ही धावसंख्या एका चांगल्या स्थितीमध्ये पोहोचली आहे. मात्र जे टार्गेट आहे जे आव्हान आहे ते आवाक्या बाहेर जाऊ नये याकरता सुहास पवारचे प्रयत्न आणि त्याचे शेवटचे 3 चेंडू सुद्धा निर्णायक आहेत. धावसंख्या 55. याही वेळेला चांगला चेंडू. फलंदाजाला चेंडूचा अंदाज काही येत नाहीये. म्हात्रे फलंदाजी करतोय मात्र त्याला शेवटच्या 2 चेंडूंवरती एकही धाव काही जमवता आलेली नाही. चांगलं षटक आहे. फक्त 1 धाव निघाली आतापर्यंत. पहिली 5 षटकं जरी खराब गोलंदाजी झालेली असली तरी सुद्धा या शेवटच्या षटकामध्ये या खराब गोलंदाजीची कसर भरून काढायचा प्रयत्न करतोय सुहास पवार. मगाशी त्याच्याकडनं सुद्धा चुका झाल्या होत्या. 3 वाईड त्याने एका षटकामध्ये टाकले होते. यावेळेला मात्र त्याला दिशा सापडली आहे. यावेळेला आकोटाप्याचा चेंडू बॅकफुटवरती जाऊन तडकावला येतो लॉंग ऑनच्या दिशेने. 1 धाव तर मिळते. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्या पोहोचते ती 56 वरती. शेवटचे 2 चेंडू डावात एकच चेंडू आता डावातला शिल्लक आहे. सुरेख षटक आहे. फक्त 2 धावा निघाल्यात या षटकामध्ये आणि जो त्याचा विक्रम मगाशी सांगितला होता त्याने निर्धाव षटक टाकलं त्या लौकिकाला साजेशी कामगिरी तो या शेवटच्या षटकात करतोय. या आधीच्या षटकात मात्र त्याच्याकडनं 3 वाईड जरूर पडले होते. धावसंख्या आहे ती 56. 5 बाद 56. शेवटचा चेंडू या डावातला सामोरा जात आहे तो सचिन कदम. सुहास पवार मारा करतोय. याला हा चेंडू हवेमध्ये स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू उडतोय. 1 धाव तर मिळते. झेल तर होत नाहीये. 2 धावांनी धावसंख्या पोहोचते ती 58 वरती. चांगली धावसंख्या आहे आणि चांगलं रोखलंय सुद्धा. या शेवटच्या षटकामध्ये सुहास पवारनं फक्त 4 धावा दिल्यात. या 4 धावा खरं तर शेवटच्या षटकामध्ये 10-12 धावा अपेक्षित असणार आहेत. मात्र शेवटचं षटक मात्र त्यांच्याकरता काही फारसं यशस्वी होत नाहीये. धावसंख्या पोहोचते ती 58 वरती आणि त्यांचे 6 षटकं संपतायत. 6 षटकांमध्ये 59 धावा करायच्या आहेत. पहिल्या 3 षटकांमध्ये धावा झाल्या होत्या मला वाटतं 32 धावा झाल्या होत्या आणि त्यानंतर शेवटच्या 3 षटकांमध्ये मात्र फक्त 26 धावा निघाल्या आहेत. ही खरी कमाल आहे की जरी 1-2 गोलंदाजांची कामगिरी खराब झाली तरी सुद्धा बाकीचे गोलंदाज सांघिक कामगिरीचं प्रदर्शन करतायत आणि धावसंख्या रोखून धरण्यामध्ये त्यांना यश मिळालंय. या ठिकाणी एक विनंती आहे म्हणजे व्यासपीठ आपल्याला जे दिसतंय मुख्य व्यासपीठ सिक्युरिटी गार्ड आपल्याला विनंती असेल. मला सिक्युरिटी गार्ड तिथं गेट वरती दिसत नाहीये. आपल्या शहरात शुभारंभ आहेत सर. सर प्लीज सगळ्यांना एक विनंती करा. तिथं तुम्ही उभे आहेत ना मी सगळ्यांच्या पाया पडतो. सगळे इकडे या सर. यामध्ये सगळ्याच्या सगळे इकडे सारखा. तिथं एक 10 फूट अंतर सोडा. आमच्या महिला भगिनी येत आहेत जात आहेत. प्रेक्षक वर्ग बाकीचे येत आहेत. मान्यवर येत आहेत. त्यांना येण्या जाण्यासाठी कुठलाही मार्ग नाहीये. खेळाडूंची येण्या जाण्याची मार्गाची व्यवस्था आपण तिथूनच केली. मी सगळ्यांना कळकळीची विनंती करेल. पाया पडतो वाटलं तुमच्या. एक रत्नागिरी ओम साई स्पोर्ट्स क्लबचा कमिटी मेंबर म्हणून सगळ्यांना एक विनंती करेल तिथं कुणीही थांबू नका. ही कळकळीची विनंती आपल्या सगळ्यांना करतोय. प्लीज कॉपरेट करा सगळ्याच प्रेक्षकांनी. येस थँक्यू मनोज. आणि वेगवेगळे नाविन्यपूर्ण काही ना काहीतरी ओम साई स्पोर्ट्स हे देत असतं आणि रोज आपण इथल्या महिला मंडळींसाठी एक लकी ड्रॉ काढतो. त्यामध्ये एका भाग्यवान महिलेला मिळते मामा लुक या शोरूममधनं डिझायनर साडी. तो लकी ड्रॉ आता आपण इथे ओपन करणार आहोत. त्यामुळे सर्व महिला भगिनींना विनंती आहे की प्लीज आपण इथेच थांबा. लगेचच आपण ह्या लकी ड्रॉकडे वळतोय. आपल्या समोर सामना सुरू आहे तो मुनाफ 11 विरुद्ध गावदेवी 11. यावर्षीपासून आपण ही संपूर्ण स्पर्धा tenniscricket.in वरती यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह बघू शकतो. त्यासाठी आवश्यक असणारी वायफाय सुविधा आपल्याला RK स्टार केबल नेटवर्कने ते उपलब्ध करून दिली आहे. अत्यंत हाय व्होल्टेज सामने सुरू झालेले आहेत. पहिला सामना यापूर्वी होऊन गेला तो जिंकला गुरुरत्न वॉरियर्सने. आता जो सामना सुरू आहे तो आहे गावदेवी नवी मुंबई विरुद्ध मुनाफ 11. अजून 2 सामने आजच्या सत्रात शिल्लक आहेत आणि उद्या 2 सेमीफायनल आणि 1 फायनल याच मैदानावरती रंगेल आणि मग समारोप होईल रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीचा.
आजची सोडत आता आपण लकी ड्रॉ कडे जातोय. रत्नागिरी शहर पोलीस स्टेशनच्या मडवी मॅडम इथे आलेल्या आहेत. त्यांच्या हस्ते आपण भाग्यवान कोण ठरते आजची महिला ती बघूया. थँक्यू मॅडम. वामा लुक या अत्यंत नामवंत शोरूमच्या माध्यमातून रोज एक डिझायनर साडी भेट म्हणून मिळते एका भाग्यवान महिलेला. आणि आजचा भाग्यवान क्रमांक आहे 41. आजच्या मानकरी ठरल्यात पत्रकार उज्ज्वला पंगेरकर. मडवी मॅडम, मी आपल्याला विनंती करतो अभिनंदन उज्ज्वला आणि थँक्यू मडवी मॅडम. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं, सर्व मान्यवरांचं या मंचावरती मनपूर्वक स्वागत. छत्रपती शिवाजी स्टेडियम मध्ये रंगलेली रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी सीझन 4 यामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. अनेक मान्यवर मंडळी इथे उपस्थित आहेत. ओमसाई स्पोर्ट्सचे सर्व सदस्य उपस्थित आहेत. पार्किंगची अतिशय अप्रतिम व्यवस्था चंदन खानविलकर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी इथे केलेली आहे. tenniscricket.in संतोष नाणेकर आणि त्यांच्या थोडंसं तुम्हाला थांबवतोय. योगायोगाच्या गोष्टी पहा. साहेबांचं वय वर्ष 41 कंप्लीट आहे आणि 41वा क्रमांक आज निघालाय. सगळे योगायोगाच्या गोष्टी आहेत. चौथ्या दिवशी आपण सुरुवात केली, 4था क्रमांक आला. 19वा क्रमांक आला छत्रपती शिवरायांचा. आपण बातचीत करत होतो, 19वा क्रमांक आला आणि आज लकी ड्रॉ मध्ये 41 क्रमांक आलाय. या स्पर्धेचे असणारे मात्र सर्व आदरणीय आमचे मार्गदर्शक उदयजित सामंत साहेब यांची 41वी वर्ष मात्र पूर्ण झालेली आहेत. ओव्हर टू अभिजित सर. थँक्यू मनोज. आणि आकड्यांचा हा खेळ अप्रतिमपणे मांडत असतात कुणाल दाते आणि मनोज बेल्लेकर. प्रत्येक जो काही अंक असतो त्याच्याशी रिलेटेड एखादा योगायोग, एखादी चांगली घटना, क्रिकेटमधल्या काही आठवणी, त्या दिवसाचं वैशिष्ट्य, हे सगळे आपल्यासमोर मांडली जातात या दोघांच्या माध्यमातून. सामन्याला सुरुवात झालेली आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत ते तर 2 धावा इथे पूर्ण केल्या जातात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही फलंदाजामध्ये 2 फलंदाज सध्या खेळत आहेत. अजित मोहिते, नायगाव दादर चा हा खेळाडू खूप चांगला खेळ दाखवला. काल कॅच सोडल्यानंतर अफलातून क्रिकेट पुणे संघाच्या विरुद्ध. त्याच्याच बरोबर खेळतोय नवीन फलंदाज मिथुन जाधव, जो बिजापूर कर्नाटकचा खेळाडू आहे. ओहो, बॅकफुटला गेला, दिशा दिली. पॉइंटच्या दरम्यान 1च धाव मिळते या फटक्यावर. गोलंदाज अंकुर सिंग, दिल्ली डेअर डेव्हिल्स, IPLचं जे सत्र आहे दिल्ली डेअर डेव्हिल्सच्या प्राथमिक संघात या खेळाडूचं स्थान होतं. असा हा खेळाडू आहे अंकुर सिंग. काल आपण पाहिलं असेल रत्नागिरीमध्ये तो आला, त्याने हॅट्रिक नोंदवली आणि त्यानंतर थोडासा रात्री ज्यावेळेस तो आपल्या घरामध्ये गेला, इथल्याच एका हॉटेलमध्ये म्हणा किंवा बंगल्यामध्ये म्हणा, त्यानंतर त्याला ताप संचारला. परंतु तरी देखील आजारी असताना देखील हा खेळाडू खेळ करतोय. हे असतं क्रिकेट प्रति डेडिकेशन. अतिशय चांगलं डेडिकेशन मी म्हणेन. मशरफे मुर्तजाचं मी मगाशीच उदाहरण दिलं. पायाला 10 इंजरी, 10 ऑपरेशन झालेले असताना देखील क्रिकेट खेळतोय. त्याचबरोबर युवराज सिंगचं उदाहरण घेता येईल. ज्यावेळेस आपण पाहिला होता सामना, त्याचं उदाहरण मी देईन या बॉल नंतर. लेफ्ट ओव्हर द विकेट. ओहो, फुलटोस होता. पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉलचा. अवांतर रूपात भर पडते, संघाच्या खात्यात भर पडते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 4 वर. 2011चा वर्ल्ड कप ज्यावेळेस चालू होता, युवराज सिंग कॅन्सर पीडित होता, ओमेटिंग करत होता अक्षरशः मैदानामध्ये. सायमन टॉफल अंपायरने त्याला सांगितलं होतं
अप्रतिम चेंडू, फुलर लेनचा चेंडू होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू. सायमन टॉफलनी युवराजला सांगितलं होतं की तुला अस्वस्थ वाटत असेल तर हा सामना, ही मॅच तुला सोडायची आहे का. त्यावेळेस युवराजने सायमन टॉफल अंपायरला सांगितलं की नाही, मी जर एकदा मैदानाच्या बाहेर गेलो तर मला नाही वाटत परत कधी या मैदानात मी येईन. आणि त्यानंतर काय अफलातून इनिंग युवराज सिंगने दाखवली वेस्ट इंडिजच्या विरुद्ध 2011 मध्ये, आणि त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, त्या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज युवराज सिंग राहिला होता. यावेळेला फुलटोस, पुन्हा एकदा लेग स्टम्प सोडून चेंडू जातोय, खराब चेंडू, पंचांचा इशारा, व्हाईट बॉल प्लस हा चौकार. 5 धावा इथे मिळतील. फलंदाजी करणारा संघ मुनाफी 11 कातडी 5 धावांबरोबर जाऊन पोहोचतोय तब्बल 9 या आकड्यावर. यावेळेला अंकुर सिंग, लाईन अँड लेंथ बिघडली जाते. क्रिकेट प्रति डेडिकेशन खूप चांगलं आहे, आजारी असताना खेळतोय परंतु लाईन अँड लेंथ विसरलाय. दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या प्राथमिक संभाव्य यादीमध्ये याला स्थान होतं. IPLच्या 17 मध्ये जर तुम्ही विचार केला तर असा गोलंदाज आहे. खूप चांगली गोलंदाजी करत असताना पंचाकडे अपील केली जाते, पंचांचा इशारा येतोय, फलंदाज बाद, विकेटचं पतन होतंय, पहिला गडी बाद 9 आकड्यावर. काय म्हणाल कुलकर्णी सर? खरं तर पहिल्या षटकामध्ये आता 9 धावा निघाल्या होत्या, चांगली सुरुवात झालेली होती. आणि अशा वेळेला खरं तर जो व्यावसायिक खेळाडू आहे, जो अनुभवी खेळाडू आहे, त्याच्याकडनं खरं तर एकेरी दुहेरी धावा काढायचा प्रयत्न होणं हे जास्त अपेक्षित होतं. याला मात्र जो फटका आहे तो आडव्या बॅटचा आहे आणि जास्त रिस्क असणारा फटका आहे. पहिल्या खरं तर आतापर्यंत 9 धावा तर त्याच्या संघाला मिळालेल्या होत्या, पण जी पॉवर प्लेची 2 षटकं आहेत, त्या पॉवर प्लेच्या 2 षटकांचा फायदा घ्यायचा विचार किंवा त्याच्या सूचना त्याला दिल्या गेलेल्या असणार आहेत. आणि त्यामुळे हा फटका त्याचा चुकतोय, धक्का बसतोय पहिला तो गावदेवी संघाला. धावसंख्या पोचते ती 9 वरती, 1 बाद 9. चांगली सुरुवात आहे. आता जे लक्ष आहे तेही मोठं आहे, 59 धावा करायचे आहेत त्या 6 षटकांमध्ये. आणि त्याची सुरुवात तर चांगली झाली होती, मात्र कमबॅक केलंय असं आपल्याला म्हणता येईल की अंकुरनं. आता डावखुरा वेगवान गोलंदाज आहे, जो तो IPLचा उल्लेख केलास तर कामरान खान होता, जो आझमगडमधनं आला होता आणि पहिल्याच वर्षी डायरेक्ट मला वाटतं तो मुंबई इंडियन्स बँगलोरकडनं खेळला होता, राजस्थान रॉयल्सकडनं तो खेळला होता. आणि त्यानं सुद्धा अतिशय चांगली त्याची जी सुरुवात होती मुंबईमधली ती सुद्धा खूप सामान्य परिस्थितीत नव्हती. आझमगडमधनं तो मुंबईमध्ये आला होता. नौशाद खान, जो सरफराज खानचे वडील आहेत, त्यानं त्याला बराचसा सपोर्ट केला होता. आणि त्यानंतर 1-2 वर्ष तो IPLला, पहिले 2-3 वर्ष मला वाटतं राजस्थान रॉयल्सकडनं तो खेळला होता. तर यस, असेच काही टेनिस क्रिकेट विश्वातले खेळाडू सातत्याने दमखम दाखवतात लेडर क्रिकेटमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेला सुरेख चेंडू, गती थोडीशी कमी केली, फ्रंट फुटवर आला अजित मोहिते, दिशा दिली, 1 धाव तत्पुरी पूर्ण होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा होत्यात 11, गडी बाद झालाय 1 गडी बाद 11. थँक्यू व्हेरी मच. आणि या दरम्यान एक आपण अनोखा सत्कार घेतोय. प्रियांका सुनील चव्हाण, तायक्वोंदो मध्ये अतिशय उत्तम कामगिरी केली या मुलीचा. ओमसाई मित्र मंडळामध्ये, जे आमच्याच ओमसाई स्पोर्ट्सचं आहे, 2006 पासून प्रशिक्षण घेते ही मुलगी. 2016-17 मध्ये राष्ट्रीय स्पर्धेमध्ये पुणेमध्ये तिला ब्रॉन्झ मेडल मिळालं. 5 राष्ट्रीय स्पर्धेमध्ये आतापर्यंत 3 वेळा तिला ब्रॉन्झ मेडल मिळालेलं आहे. आणि 10 स्टेट लेवल कॉम्पिटिशनमध्ये तिला गोल्ड मेडल मिळाले आहेत. 21 डिस्ट्रिक्ट कॉम्पिटिशन्समध्ये सुद्धा तिला गोल्ड मेडल मिळाले आहेत. अंडर 18 20 kg मध्ये, अंडर 24, अंडर 29 32 किलो, 40 किलोमध्ये मिळाले. आणि हिचे प्रशिक्षक आहेत प्रशांत मनोज मकवाना. ओमसाई मित्रमंडळमध्ये 2006 पासून हे प्रशिक्षण देत आहेत. स्वतः रत्नागिरी तालुक्याचा पहिला आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे प्रशांत मकवाना. राष्ट्रीय पंच, त्याचबरोबर 1997 पासून तायक्वोंदोचं शिक्षण घेतोय. 8 राष्ट्रीय खेळाडू त्यांनी घडवलेत आणि 22 राज्यस्तरीय खेळाडू त्यांनी घडवले आहेत. प्रियांका सुनील चव्हाण हिचा आपण सत्कार करतोय मढवी मॅडम यांच्या शुभ हस्ते. मी विनंती करतो की प्रियांकाचा सत्कार आपण करूया. आणि जमलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांना, क्रिकेट वेळा प्रेक्षकांना विनंती करतो, तायक्वोंदो हा सुद्धा खेळ आहे आणि त्याच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा प्रियांका करता. प्रत्येक स्तरावर सातत्याने स्त्रिया आघाडीवर आपल्याला पाहायला मिळतात. आपल्या मेगा स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल सत्कार होताना प्रियांकाचा.
एक षटक संपतंय. धावसंख्या आहे ती 11. पाठलाग आहे तो 59 धावांचा. 30 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या 30 चेंडूंमध्ये करायचे आहेत त्या 48 धावा. षटकामागे जवळपास 12 धावांची गती या क्षणाला आवश्यक आहे. गती तर इथे राखावीच लागेल. 11 धावा फलकावर लागल्यात आणि फलंदाज बाद झालाय पहिला. आणि तसंच आपल्याला आठवतंय 2011 मध्ये 11 नोव्हेंबर 11-11-11 साऊथ आफ्रिकाची मॅच होती. स्कोर कार्डवर देखील 111 धावा झाल्या होत्या. काहीच तसंच चित्र पाहायला मिळतंय 2011 सारखा. चेंडू मात्र जातोय स्क्वेअर लेगच्या दरम्यान. चांगला शॉर्ट पूल इथे फटका. चेंडू सीमारेषा पार फरार आणि हा चौकार. 4 धावा इथे मात्र मिळतील. फलंदाज अजित याला. देखना स्ट्रोक अजितच्या माध्यमातून मोठमोठ्या क्रिकेटचा महासंग्राम येणाऱ्या काही आठवड्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. अशीच एक स्पर्धा स्वर्गीय नाकवा नामदेव स्मृती चषक वाशीगाव इथे असेल स्पर्धा. तुषार पाटील यांचं भव्य दिव्य आयोजन आहे वाशीमध्ये. निशांत करसन भगत स्वर्गीय करसन भगत ट्रॉफी जिथे झाली. ओपन क्रिकेटचा महासंग्राम तुम्हाला पाहायला मिळेल. मोठमोठ्या स्पर्धा येतील क्रिकेटच्या माध्यमातून. ओहो, चांगली लाईन चांगली लेंथ पाहायला मिळतोय. पूर्णपणे आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू पीच होतोय, बाहेर जातोय. तोपर्यंत धाव मात्र मिळताना दिसत नाही. तर मगाशी सर तुम्ही एक चांगला उल्लेख केला राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजाचा, परंतु हा गोलंदाज आपल्या स्क्रीनवर गोलंदाजी करतो हा आहे राहिल शेख. सचिन रमेश तेंडुलकरला देखील नेट्समध्ये गोलंदाजी केली. IPL 2009च्या सत्रामध्ये याने 1 षटक टाकलं होतं आणि 11 धावा खर्च केल्या होत्या मुंबई इंडियन्स कडून. ओहो, सुरेख लाईन. 130 ते 140 किलोमीटर पर आवरने गोलंदाजी करतो शॉन पॉलक आणि त्याचबरोबर ॲनल डोनाल्ड या 2 साऊथ आफ्रिकन गोलंदाजाने, त्याचबरोबर जॉन्टी रोड्स यांनी देखील याला खूप धडे दिलेत क्रिकेटच्या माध्यमातून. असा गोलंदाज राहिल शेख. हा देखील मुंबई सारख्या विभागातून सध्या 31 वर्षाच्या आसपास वय आहे. अतिशय हालाकीच्या परिस्थितीतून क्रिकेट खेळतोय. ओहो, लेग स्टंप इथे वाकवला गेलाय. फलंदाज अजित मोहिते बाद. मोठ्या विकेटचं पतन आणि यावेळेला विकेट मिळते राहिल शेख याला. सुरेख लाईन आणि लेंथ. 2-1 चौकार बसल्यानंतर मात्र एकेरी दुहेरी धावा घ्यायचा प्रयत्न होता. त्याने जो टेम्पो होता त्याचा तो सोडला होता आणि याला त्याने खरं तर पवित्रा बदलला होता आणि तो बदललेल्या पवित्र्यामध्ये चेंडू ग्लान्स करायच्या नादामध्ये त्याचा त्रिफळा उडतोय. दुसरा धक्का बसतोय. जरी धावा निघत असल्या तरी सुद्धा लागोपाठ फलंदाज बाद करण्यात त्यांना यश मिळतंय. आणि ज्या वेळेला तुम्ही एक धावसंख्येचं संरक्षण करत असता त्यावेळेला ठराविक अंतराने जर विकेट पडत गेल्या तर सामन्यावरती तुमचं नियंत्रण राखण्यामध्ये यश मिळतं. जर भागीदारी समोरच्या संघाची होऊ द्यायची नाहीये आणि त्या दृष्टीनं त्यांना 2 षटकांमध्ये 2 फलंदाज बाद करण्यात जे यश मिळालंय ते महत्वाचं आहे. ही स्ट्रेंथ आहे गोलंदाजीची नवी मुंबई संघाची. गावदेवी नवी मुंबई या नावाने हा संघ खेळतोय. सन्माननीय विनोदजी भोईर साहेब जे उद्योजक आहेत जुगावचे, त्यांचा हा संघ या स्पर्धेमध्ये खेळतोय. आणि माझ्या बाबतीत देखील अनेक आठवणी आहेत. ज्या गावामध्ये गावदेवी जुगाव, त्या गावामध्ये गावदेवी मरियाईचं मंदिर आहे. तिची कृपा आहे म्हणूनच आज मी या स्पर्धेमध्ये समालोचन करतोय. हे देखील मी तेवढंच सांगण्यासाठी सातत्याने जिथे जिथे मी समालोचन करतो या गोष्टी मी सांगतो. गावदेवीची खूप मोठी कृपा आहे माझ्यावर की मी इथपर्यंत पोहोचलोय समालोचनाच्या माध्यमातून. स्वीप करण्याचा प्रयत्न, अतिशय चांगली गोलंदाजी राहिल शेख याची. मॅन फ्रॉम मुंबई इंडियन्स मध्ये देखील हा खेळाडू खेळलाय. सचिन रमेश तेंडुलकर यांना देखील गोलंदाजी केली, प्रभावित केले आतापर्यंत. या गोलंदाजाने पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच देखील होता. हा खेळाडू चांगलं कमबॅक करताना दिसतो आपल्या टीमसाठी. संघाची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचली 15 वर. पुन्हा एकदा वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. खांद्याचा पुरेपूर वापर करताना दिसतोय. आपल्या उंचीचा वापर करतोय राहिल शेख. रिदम तुम्ही पाहू शकाल या गोलंदाजाची आणि संपूर्ण खेळाडू त्याला मात्र उत्साह वाढवतात, प्रोत्साहन देताना दिसतात आपल्या स्क्रीनवर. खूप चांगलं षटक हे संपतंय. 2 षटकाचं पॉवर प्लेचं खेळ इथे संपतोय. पॉवर प्ले मध्ये धावा आल्यात 2 षटकाच्या समाप्तीनंतर फक्त 15 आणि गडी बाद झालेत ते देखील 2 गडी बाद 15. थँक्यू व्हेरी मच कुणाल. या दरम्यान मी रोज ज्यांचा उल्लेख करतो की ह्या ग्राउंडची सजावट करण्यामध्ये असलम वस्ता शेड ग्राफिक्स यांचं फार मोठं योगदान आहे. त्याचबरोबर त्यांचे सहकारी युसुफ, स्वरूप, सतीश यांचंही अतिशय महत्त्वाचं योगदान आहे. ते असलम वस्ता शेड ग्राफिक्स इथे आलेले आहेत. मी विनंती करेन दीपकला की आपण असलम वस्ता यांचा इथे सत्कार करूया. त्याचबरोबर इथे रत्नागिरीतली जी सुप्रसिद्ध पेढी आहे खेडेकर ज्वेलर्स, त्याचे आदरणीय संतोष शेठ खेडेकर यांचं इथं आगमन झालंय. त्यांचंही मनापासून स्वागत आपण करूया. आपण बघतोय रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 पर्व 4. गेली 3 वर्ष ज्या पद्धतीने दिमागदार आयोजन या रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीचं छत्रपती शिवाजी स्टेडियमवरती होतं, तसंच हे 4थं पर्व आणि तितकाच किंवा त्यापेक्षा किंबहुना अधिक
रिस्पॉन्स आपण बघतोय, लोकांचा उदंड प्रतिसाद बघतोय या छत्रपती शिवाजी स्टेडियमवरती. षटक सुरू होते टाटा टिस्कॉन एंड कडून. आपल्यासोबत जोडले गेलेत कुणाल दाते आणि सचिन कुलकर्णी. धन्यवाद अभिजितजी गोड बोले. पुन्हा एकदा अंकुर सिंग येतोय. पहिला चेंडू फुलर लेनचा ऑफ ड्राईव्ह केला. मिड ऑफला क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव इथे पूर्ण केली जाते. संघाच्या खात्यात उस्मान पटेल तिथे क्षेत्ररक्षण करतोय. संघाची धावसंख्या 16 वर. तर संतोष नाणेकर यांचं देखील मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे या हाय डेफिनेशन कॅमेऱ्यांसाठी. पण पाहू शकाल एक वेळा बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने चेंडू जातोय. एकच धाव मिळते फलंदाजाला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 17 या आकड्यावर. 4 हाय डेफिनेशन कॅमेरे tenniscricket.in च्या माध्यमातून संतोष नाणेकर यांनी वापरलेत आणि सध्या नवी मुंबईतून वाशीतून देखील इच्छापूर्ती स्पोर्ट क्लबचे सर्व सहकारी मॅच बघतात. त्यांच्याकडून संतोष नाणेकरला शुभेच्छा. बॅटची कडा घेतली. यावेळेला अटेम्प्ट दुसरा केलाय. पाहूया. झेल मात्र सुटला गेलाय. वेल ट्राय. अतिशय चांगला प्रयत्न इथे केलाय यष्टीरक्षक सचिन कदम. मला वाटतंय हा खेळाडू मॅन फ्रॉम कासार वडवली ठाणे घोडबंदर रोडच्या दिशेने जर तुम्ही गेलात, कासार वडवली एक गाव लागतं, तिथला हा खेळाडू आणि सातत्याने अनेक वर्ष क्रिकेट खेळतोय. क्रिकेट मधला मास्टर माइंड कर्णधार म्हणून याची ओळख आहे. अमोल मात्रेला कॅप्टन कूल म्हणून आपण पाहतो, परंतु क्रिकेट मधला मास्टर माइंड कर्णधार कोण असेल तर तो सचिन कदम यष्टांच्या मागे. ओहो, पुन्हा एकदा जागा बनवली, रूम बनवला. आउटसाइड ऑफ स्टंप पीच झालेला हा चेंडू बाहेरच्या दिशेने वळत होता. शफल झाला फलंदाज, फक्त दिशा दिली. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा उस्मान पटेल बॉलवर गेला. तोपर्यंत एक धाव. संघाच्या खात्यात भर पडते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 19 या आकड्यावर. 19. रिव्हर्स अटेम्प्ट केला गेलाय, परंतु यू मिस, आय हिट. तू चुकलास परंतु मी चुकणार नाही. फलंदाज बाद. मिडल स्टंप खाली पडलाय. फलंदाजाला परतावं लागेल. टेक्निकल कमिटीचे दीपक मोरे सर, आपण जरा कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. यस, या संपूर्ण स्पर्धेसाठी दीपक मोरे, सईद मुकादम, दिवाकर मयेकर, परेश सावंत ही टेक्निकल कमिटी अतिशय उत्कृष्ट कामगिरी पार पडते आणि गेली 4 वर्ष म्हणजे हे 4थं वर्ष स्कोरिंगसाठी आवर्जून उपस्थित असतात त्या दर्शना पवार आणि सोनम चव्हाण. आपण बघतोय रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी. एकूण 5 लाख रुपये बक्षिसांची रक्कम असलेली ही भव्य दिव्य स्पर्धा, ज्याचा विजेता जो ठरणार आहे त्याला मिळणार आहेत 2 लाख रुपये आणि आकर्षक चषक. उपविजयी संघाला मिळणार आहेत 1 लाख रुपये, जे स्पॉन्सर केलेत रॉयल मँगोजचे शाहिद शेठ मिरकर यांनी. अनेक आमचे मान्यवर स्पॉन्सर आहेत ज्यांचा वेळोवेळी आपण इथे उल्लेख करत असतो. JSW पोर्ट, JSW एनर्जी, फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड, अल्ट्राटेक सिमेंट, TVS मोटर्स, निर्माण इन्फ्रास्ट्रक्चर, ओमकार डेव्हलपर, सिद्धिविनायक कन्स्ट्रक्शन्स, त्याचबरोबर MK ग्रुप, रोहित शेठ नगराळे, त्याचबरोबर मदन शेठ कोळंबेकर, सर्वांनीच आम्हाला अतिशय मोलाची मदत केली आणि त्यांच्या जोरावरच एवढं दिमागदार आयोजन आम्ही या ट्रॉफीचं करतोय. तर निलेश पवार नवीन फलंदाज येतोय, परंतु पुन्हा एकदा टॉप एज आणि स्वतः गोलंदाज खाली. फलंदाज बाद. हे अंकुर सिंगचं अस्त्र. मी मगाशीच म्हटलं होतं दिल्ली डेअरडेव्हिल्स या संघाच्या दरम्यान या खेळाडूला का प्राथमिक फेरीमध्ये स्थान देण्यात आलं होतं. त्याची गोलंदाजीतली लकब, नॅचरल स्विंग, त्यानंतर ज्यावेळेस तो चेंडू टाकतो त्यावेळेस तो हाताची बोट, ती बोटाची जादुई कला तो सातत्याने दाखवतो. फिंगर रोल करतो बॉलवर, अक्षरशः बॉल फिरताना दिसतो स्क्रीनवर. आणि तेच चित्र तुम्ही पाहू शकाल पुन्हा एकदा. किती मोठा टर्न झाला होता चेंडू, टॉप एज, आणि स्वतः थांबला होता झेल घेण्यासाठी. नंतरचं दृश्य तर खूप विलोभनीय होतं. अतिशय सोप्यारित्या हा झेल टिपण्यात आला आणि बॉल मात्र लगेच अंपायरकडे देण्यात आला. 3रं षटक इथे संपलंय आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर तुम्ही पाहू शकाल 19 धावा. या खेळाडूच्या बाबतीत मी देखील माहिती सांगेन. या खेळाडूच्या बोटांना म्हणजेच हाताला टाके पडलेले आहेत. सर्जरी त्याच्या देखील बोटावर झालेली आहे, तरी देखील अशा प्रकारची गोलंदाजी करतोय. षटक संपतंय. 3 षटकाचा खेळ संपला. मी थोडासा थांबतोय आणि या आपण ऐकूया रेडिओ कॉमेंटेटर आमच्या समोर जोडलेत सचिनजी कुलकर्णी सर यांचा आवाज. धन्यवाद. थँक्यू कुणाल, थँक्यू व्हेरी मच. सचिनजी, आपलं मनापासून स्वागत इथे आम्ही करतो. आपण बघतो या संपूर्ण स्टेडियमवरती जिथे आपली नजर जाईल त्या सर्वत्र प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद क्रिकेट वेड्या प्रेमींचा लाभलेला दिसतोय. आणि ओम साई स्पोर्ट्सने सातत्याने
अतिशय उत्कृष्ट नियोजन करण्याची परंपरा याही वर्षी राखलेली आहे. अतिशय नाविन्यपूर्ण बदल दरवर्षी वेगवेगळ्या सूचनांचा विचार करून अंमलात आणून या ओमसाई स्पोर्ट्सच्या माध्यमातून रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी केले जातात. बरोबर माझ्या डाव्या बाजूला एक VIP गॅलरी आपण बघतोय जी स्पॉन्सर केली आहे आशिष भालेकर आणि मामा लूक यांच्या माध्यमातून. उजवीकडे एक छोटा रंगमंच मांडला. ही टेनिस क्रिकेटची स्पर्धा आहे त्याच्यामुळे एखाद्या भव्य दिव्य टेनिस बॉलची प्रतिकृती इथे मांडलेली आहे आणि त्याच्या बाजूला अतिशय दिमागदारपणे उभी आहे ती TVS आपाचे मोटरसायकल जी पटकवणार आहे मॅन ऑफ द सिरीज हा किताब पटकवणारा खेळाडू. राहिल शेखनं समोरच्या बाजूने नवीन षटक चालू केलंय. पहिला चेंडू तडकावलाय तो मिड विकेटच्या दिशेनं. एक धाव मिळते. धावसंख्या पोहोचते ती 20 वरती. पहिल्या षटकामध्ये निघाल्या होत्या ते 11 धावा. त्यानंतरच्या 13 चेंडूंमध्ये आतापर्यंत फक्त 9 धावा निघाल्या आहेत आणि 4 फलंदाज बाद करण्यात यश मिळालंय. गोलंदाजांनी चांगलं नियंत्रण मिळवलंय या क्षणी या सामन्यावरती असं म्हणायला नक्कीच हरकत नाहीये. गावदेवीच्या तिसऱ्या षटकामध्ये चौथ्या षटकामध्ये धावसंख्या ती 20. 19 चेंडूंचा खेळ झालाय. 17 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि अजूनही जवळपास 39 धावा विजयाकरता करायच्या आहेत. 17 चेंडू 39 धावा आणि आणखीन एक फलंदाज बाद होतोय. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते आणि ज्या 10-12 धावा अवांतर यांनी दिल्या होत्या त्या 10-12 अवांतर धावा सुद्धा या क्षणाला खूप महत्वाच्या ठरणार अशी चिन्ह दिसत आहेत. आणखीन एक फलंदाज बाद होतोय तो 5वा. 5-5-20 अशी धावसंख्या या क्षणाला. डाव काहीसा गडगडलाय. डाव काहीसा अडचणीत सापडलाय. एक झंझावती खेळी त्यांना आता किंवा काहीसा चमत्कार हा त्यांच्याकरता आता नक्कीच आवश्यक आहे. अन्यथा गावदेवीचा संघ विजयाकडे वाटचाल करेल असे चिन्ह या क्षणाला तरी दिसत आहेत. 16 चेंडूंमध्ये करायचे आहेत अजूनही त्या 39 धावा. 20 पर्यंतच त्यांचा धावफलक या क्षणाला गेलाय. राहिल शेखनं चांगली गोलंदाजी केली आहे. आतापर्यंत त्यानं 3 फलंदाजांना बाद केलंय. धावसंख्या आहे ती 20. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अतिशय आकर्षक ट्रॉफी इथे मांडलेल्या माझ्या समोर आहेत आणि त्या स्पॉन्सर केल्यात गजेंद्र पात्रे श्री समर्थ रोड लाईन्स यांनी. मॅक्झिमम सक्सेस अवॉर्ड देण्यात येते आणि जे स्पॉन्सर केले बाफना मोटर्स यांच्या माध्यमातून. त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅचच्या ज्या ट्रॉफीज आहेत त्या स्पॉन्सर केल्यात अनिकेत हर्षे महालक्ष्मी मँगोज नेवरे यांच्या माध्यमातून. आणि प्रत्येक सामनावीराला एक आकर्षक पिलो दिला जातो जो स्पॉन्सर केला आहे RK फर्निचर चे जितू पटेल यांनी. निखिल पवारनं पहिल्या चेंडूवरती 1 धाव घेऊन आपलं खातं उघडलंय. संघाची धावसंख्या पोहोचवली आहे ती 21 वरती. षटक चालू आहे ते 4थं. विजयाकरता करायचे आहेत त्या 59 धावा. सामना सुरू आहे तो गावदेवी 11 मुंबई आणि मुनाफ 11. धावसंख्या आहे ती 21. चौथ्या षटकामध्ये राहिल शेख समोरच्या बाजूने मारा करतोय. आखो टप्प्याचा चेंडू बॅटची आतली कड घेऊन चेंडू जातोय तो यष्टीरक्षकाच्या दिशेनं. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. खरं तर एक चौकार त्याच्या गोलंदाजीवरती बसला होता. त्यानंतर मात्र त्यानं गोलंदाजीचा जो टप्पा आहे दिशा आहे त्याच्यावरती चांगलं नियंत्रण मिळवलंय आणि अचूक मारा करत सगळ्याच फलंदाजांना त्यांनी धावा काही जमवून दिलेल्या नाहीयेत. यावेळेला हा चेंडू मात्र हवेमध्ये. हा झेल होतो का षटकार जातो पाहूया. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. छान झेल टिपला जातोय तो मिड विकेट सीमारेषेवरती. फलंदाज बाद होतोय. आणखीन एक धक्का बसतोय तो मुनाफ 11ला. यस नक्कीच. आणि का ह्या टीमना टेनिसमधलं दादा म्हटलं जातं किंवा काय ह्या टीमचा दबदबा आहे त्याचं अप्रतिम उदाहरण आता आपण समोर बघितलं. जनरली 6 षटकांचे सामने असतात त्यावेळेला लोकांना असं वाटत असतं किंवा क्रीडा रसिकांना वाटत असतं की चौकार षटकारांची आतषबाजी करून फलंदाज जनरली मॅचेसवरती वर्चस्व मिळवतो. पण अतिशय अप्रतिम गोलंदाजी आणि त्याला जोड मिळते ती तेवढ्याच अप्रतिम क्षेत्ररक्षणाची. आणि हेच क्रिकेट आहे. आणि म्हणूनच गावदेवी नवी मुंबई सारखे संघ आज मोठा दबदबा ज्यांनी तयार केला आहे टेनिस क्रिकेट जगतामध्ये. मला वाटतं यावर्षी पहिल्यांदाच हा संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होतोय. गेली 2-3 वर्षांमध्ये काही हा संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाला नव्हता. आणि जशी जशी ही स्पर्धा अभिजित पुढे सरकत जाईल तसं तसं आणखीन चांगले संघ म्हणजे गेले 2-3 दिवस मी पण पहिल्या राऊंडचे जे सामने बघत होतो तर अजून चांगले संघ या स्पर्धेमध्ये येणं अपेक्षित आहे आणि त्याची सुरुवात होते कुठेतरी. हाही चांगला संघ यावेळेला स्पर्धेमध्ये उतरतोय.
कारण शेवटी दरवेळेलाच कृष्णा सातपुते जिंकतोय, ओंकार देसाई जिंकतोय, ते खेळाडू चांगलेच आहेत, पण त्याचबरोबर त्यांना लढत देऊ शकणारे, त्यांच्याबरोबर चांगल्या खेळाचं प्रदर्शन करणारे संघ सुद्धा आपल्याला इथे अपेक्षित आहेत. आणि या दृष्टीनं या वर्षीचा जर आपल्याला फाइंड म्हणायला लागेल तर हा गावदेवीचा संघ या वर्षीच्या स्पर्धेचं फाइंड आपल्याला नक्कीच म्हणायला लागेल. डेफिनेटली. आणि सचिनजी, याच्यामध्येच एक ॲडिशन मला करावीशी वाटते की ज्यावेळेला रत्नागिरीसारख्या ठिकाणी स्पर्धा होतात किंवा सिंधुदुर्गला असतील, सावर्ड्याला असतील, कुठेही असतील, एक पद्धत अशी आहे की लोकल टीम आपली एंट्री देते आणि त्याच्या माध्यमातून त्याचा जो संघ व्यवस्थापक असतो, संघ मालक असतो, संघ व्यवस्थापक जो असतो तो बाहेरून या संघांना पाचारण करतो आणि आपल्या टीमच्या माध्यमातून त्यांना खेळायला लावतो. पण गावदेवी नवी मुंबई हा असा संघ आहे की ज्यांची डायरेक्ट एंट्री यावेळेला रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आहे. याच्यावरून आपल्या लक्षात येईल की या स्पर्धेची चर्चा, रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीची चर्चा कशा पद्धतीने व्हायला लागली किंवा रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी ही टेनिस क्रिकेटमधला एक ब्रँड म्हणून समोर यायला लागलेली आहे. कारण ज्यावेळेला इतके नावाजलेले संघ हे डायरेक्ट संघ इथे आपला सहभाग नोंदवतात आणि आपल्या क्रिकेटचा जलवा या मैदानावरती दाखवतात. हेच यश आहे ओमसाई क्रिकेट मंडळाचं, ओमसाई स्पोर्ट्सचं आणि रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीचं. 5व्या षटकाचा खेळ सुरू होतोय. धावसंख्या ती 22 विजयाकरता करायच्या त्या 59 धावा या क्षणी एखादा चमत्कार मुनाफ 11 साठी आवश्यक आहे. चेंडूच्या गतीमध्ये बदल केलाय, हलकेच चेंडू ढकललाय तो पॉइंटच्या दिशेने. एक धाव तर मिळते, धावसंख्या पोचते ती 23 वरती. एकेरी दुहेरी धावा काही फार नुकसान यावेळेला करणार नाहीयेत ते गावदेवी 11 मुंबई संघाचं. त्यांचा जो संपूर्ण भर असणार आहे तो चौकार षटकार रोखायचे. एकेरी दुहेरी धावा जरी गेल्या तरी सुद्धा त्यांच्या दृष्टीनं फारसा हानी ही नक्कीच होणार नाहीये. ही धावसंख्या आहे ती आता पोचते ती 23 वरती. षटक चालू आहे ते 5वं. एक चांगला गोलंदाजीचा संघ पाहायला मिळतोय. अर्थात ते फलंदाजीमध्ये थोडेसे सुदैवी नक्कीच ठरले होते, कारण मला वाटतं 10-12 अवांतर धावा या त्यांना मुनाफ 11च्या गोलंदाजांकडनं मिळाल्या होत्या आणि त्याचा फटका त्यांना बसतो का बघूया. चेंडूच्या गतीमध्ये बदल केलाय. सुहास पवार फलंदाजी करतोय. त्याला चेंडूचा टप्पा हा काय त्याच्या बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाहीये, चेंडू जातोय तो निर्धाव. धावसंख्या आहे फक्त ती 23. फक्त एक चौकार आहे या संपूर्ण डावामध्ये नोंदवला गेलेला आणि ही फार मोठी गोष्ट आहे. या वेळेला चेंडूच्या गतीमध्ये बदल करतोय. स्लोअर 1 चेंडू लागोपाठ 2 चेंडू टाकतोय तो निर्धाव. अतिशय चांगली गोलंदाजीचा संघ या क्षणी इथे पाहायला मिळतोय. धावसंख्या आहे ती फक्त 23 वरती. हाही चेंडू निर्धाव जातोय. सुरेख 3 चेंडू आहेत, तिन्ही स्लोअर 1 आहेत आणि तिन्ही चेंडूवरती फलंदाजाच्या बॅटला काही चेंडू लागत नाहीये. या नंतरचा सामना आहे तो दत्तप्रसाद गुडेवठार विरुद्ध भाऊ 11. याला मात्र एक धाव मिळणार आहे. याला चेंडू बॅटवरती तर लागतोय, खरं तर क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी चूक होते गोलंदाजाकडनं, नाहीतर हा चेंडू सुद्धा निर्धाव जाऊ शकला असता. धावसंख्या पोचते ती 24 वरती. संपूर्ण वर्चस्व या सामन्यावरती मिळवलंय ते गावदेवी 11 मुंबई संघानं आणि त्यांचा पुढच्या फेरीतला प्रवेश हा जवळपास आता नक्की होत चाललाय. या षटकातला पुढचा चेंडू ओव्हर द विकेट, खोलवर टप्प्याचा, बॅटची कड घेऊन चेंडू जातोय तो यष्टीरक्षकाच्या दिशेने. सुरेख षटक संपतंय. फक्त एक धाव दिली आहे, 2 धावा दिल्या आहेत. पहिल्या षटकात खरं तर 11 धावा निघाल्या होत्या, त्यावेळेला ही धावसंख्या चेस होईल की काय असं वाटलं होतं. मात्र त्यानंतरच्या 4 षटकांमध्ये अतिशय सुंदर गोलंदाजी करत गावदेवी 11 मुंबईच्या गोलंदाजांनी सुंदर कामगिरी केली. 59 धावांचं लक्ष त्यांनी समोर ठेवलं होतं मुनाफ 11च्या. त्याचा पाठलाग करताना पहिल्या षटकामध्ये चांगली सुरुवात होती मुनाफ 11ची. 11 धावा त्यांनी काढल्या होत्या, मात्र त्यानंतर गोलंदाजांनी टप्पा आणि दिशा याच्यावरती अतिशय चांगलं नियंत्रण राखलंय आणि अचूक गोलंदाजी करत धावसंख्या रोखून धरली. शेवटचे 6 चेंडू, आता ते शेवटचे 6 चेंडू आहेत ते केवळ औपचारिकता. यामधून या औपचारिकतेमधून बघूया या शेवटच्या षटकामध्ये ते कितीपर्यंत मजल मारतात. मी आलो तर फोन निघालो तर फोन करतो मी.
हा चालेल ठीक आहे. करतो हा चालेल ठीक आहे. आपण बघतोय JSW एंड कडून पुढचा षटक घेऊन आलाय तो गावदेवी नवी मुंबईचा नवीन गोलंदाज शेवटचे 5 चेंडू डावातले शिल्लक आहे. धावसंख्या पोहोचले 25 वरती. खरं तर यापेक्षा चांगली लढत त्यांच्याकडनं अपेक्षित होती. मात्र गावदेवी 11 मुंबईची गोलंदाजी ही खूपच तगडी आहे, खूपच बलवान आहे आणि त्याच्यावरती फक्त एक चौकार संपूर्ण 31 चेंडूंमध्ये त्यांना फटकावता आलाय. याला चेंडू हवेमध्ये हा झेल होतो का पाहूया. चांगला झेल टिपलाय याला यष्टीरक्षकानं. आणखीन एक फलंदाज बाद होतोय. 7-8 फलंदाज आता बाद झालेत. 8 बाद 25 अशी धावसंख्या आहे. 59 धावांचं लक्ष खरं तर फार मोठं लक्ष बटलं जात नाही, पण तरी सुद्धा या 59 धावांचा पाठलाग करताना निदान 40-45 पर्यंत तरी समोरचा संघ जाईल अशी अपेक्षा होती. मात्र ती अपेक्षा काही पूर्ण होत नाहीये. अर्थात चांगली गोष्ट अशी आहे की जो तडाखेबंद फलंदाज आहे उस्मान पटेल, त्याचं स्पर्धेतलं आव्हान हे कायम राहणार आहे. आणि उस्मान पटेलला बघण्यासाठी मला वाटतं बराच जो प्रेक्षक वर्ग आहे तो प्रेक्षक वर्ग उस्मान पटेलच्याही प्रतीक्षेमध्ये आज कृष्णा सातपुतेही मैदानामध्ये आहे. आणि क्रिकेट रसिकांकरता एक चांगली संध्याकाळ या क्षणाला नक्कीच इथून पुढेही अपेक्षित आहे. येस नक्कीच सचिनजी. आणि गॉन बॅटची कड घेऊन यष्टीरक्षकाच्या हातात आरामात चेंडू विसवला आणि आपण बघितलं त्या स्निकचा आवाज इथपर्यंत ऐकायला आला. 9वा गडी मला वाटतं बाद झालेला आहे. दत्तप्रसादी खालची आळी विरुद्ध भाऊ 11 यानंतरचा सामना आहे. दत्तप्रसादी खालची आळी जो आपण मगाशी पॅकरचा उल्लेख केला, त्या पॅकर मधले रत्नागिरीमधले नामवंत पॅकर दिनू सावंत यांचा तो संघ आहे. दिनू सावंत त्यांचे सर्व चाहते, त्यांचे सर्व समर्थक हे मोठ्या संख्येने मैदानावरती नक्कीच उपस्थित आहेत. आणि या पुढचा सामना आहे तो दत्तप्रसादी खालची आळी विरुद्ध भाऊ 11. येस अगदी फार पूर्वीपासनं दिनू काकांनी ही सुरुवात केली रत्नागिरीमध्ये की रत्नागिरी बाहेरील जे नामवंत खेळाडू आहेत त्यांचा खेळ रत्नागिरीकरांना पाहावा या हेतूने अनेक जुन्या खेळाडूंना ते घेऊन यायचे. आणि आपण क्षेत्ररक्षण बघतोय कशा पद्धतीने सजलंय ते. औपचारिकताच फक्त बाकी आहे. आणि मी मागच्या वेळेला म्हटलं होतं की यावेळेला परत म्हणतो की त्यावेळेला खरं तर ही स्पर्धा ही 2 लाख रुपये बक्षिसाची स्पर्धा आहे. पण ज्या वेळेला अतिशय कमी बक्षीस म्हणजे ज्याच्यामधून कधीच स्पर्धा जिंकल्यानंतर आर्थिक फायदा नव्हता अशा काळातही दिनू सावंत आणि रत्नागिरीमधले अनेक पॅकर यांनी ही जी परंपरा कायम राखली ही खरोखर अतिशय वाखाणण्यासारखी आहे. फार कमी ठिकाणी ही प्रथा पाहायला मिळते की ज्या वेळेला त्यांनी संघ आणायला सुरुवात केली त्यावेळेला जी काही प्राईज होती, जे काही रोख बक्षीस होतं ते अतिशय कमी होतं. पण क्रिकेटवरचं प्रेम आणि चांगल्या खेळाडूंचा प्रदर्शन रत्नागिरीमध्ये भरवायचं, त्यांचा खेळ रत्नागिरीकरांना पाहायला द्यायचा, हीच त्याच्या मागची भावना होती. हा सामना जिंकलाय तो अर्थातच गावदेवी 11 मुंबई संघानं आणि अतिशय सहज जिंकलाय. म्हणजे जराही त्यांना संघर्ष हा या विजयामध्ये करायला लागलेला नाहीये. अतिशय सहज सुंदर असा विजय. 30 धावांनी मला वाटतं हा विजय त्यांचा आहे. मुनाफ 11 धावा केल्यात त्या 26-25 म्हणजे जवळपास 33 धावांनी हा सामना त्यांनी जिंकलाय आणि पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केलाय. यानंतरचा सामना अर्थातच तो दत्तप्रसादी खालची आळी विरुद्ध भाऊ 11. त्यांतेही दुसऱ्या फेरीचा सामना खेळणार आहेत आणि नाणेफेकी करता दोन्ही कर्णधारांनी मैदानावरती जायचंय. यस दोन्ही कर्णधारांना विनंती करतो की आपण टॉससाठी मैदानात जायचंय. टेक्निकल कमिटीचे आपले दीपक मोरे आणि सईद मुकादम तिथे टॉससाठी आहेत. दोन्ही पंच असतील. आता जो सामना झाला त्याचा मॅन ऑफ द मॅच याची प्रतीक्षा आम्ही करतोय आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार
मी विनंती करतो यानंतरचा जो सामना होणार आहे त्याच्या नाणेफेकीसाठी आदरणीय किरण भैया सामंत यांनी मैदानात यायचंय. आणि आता झाल्या सामन्याचा सामनावीर हा पुरस्कार देण्यासाठी मी विनंती करतो